आम्ही खूप सुंदर जेवण बनवू शकतो, पण ते जेवण आम्ही विकू शकतो का? कॅल्क्युलेटेड रिस्क तर हवीच, पण तुमच्याकडे प्रॅक्टिकलिटी डिसिजन पाहिजे. तुम्ही कुठलंही रेस्टॉरंट ओपन करताना मेन्यू इंजिनिअरिंग कडे लक्षच दिलं जातं. लोकांना असं वाटतं की इनिशियल कॉस्ट आम्ही बेअर केली की आमचं रेस्टॉरंट आज टाकल्यावर उद्या चालायला चालू होणार. तुम्ही जे बटर खाता, इन जनरल जी छोटी आउटलेट्स आहेत किंवा जी कॉस्ट कटिंग करायला जातात, हे लोक जे बटर वापरतात ते बटर पाम ऑइल आणि दुधाच्या मिक्सचरनी बनवलेलं असतं. आणि रेस्टॉरंट्स बंद होण्यामागे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्टाफिंग आहे. ग्रो विथ पुष्करच्या पॉडकास्टमध्ये परत तुमचं सगळ्यांचं एकदा स्वागत आहे. आज आमच्या बरोबर जे पाहुणे आहेत त्यांचा फूड इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा अनुभव आहे आणि पिढीजात ते या फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. 3 पिढ्या 3 जनरेशन ते बिलॉंग टू फूड इंडस्ट्री. असे आज आमच्या बरोबर मिस्टर देवव्रत पुरकर इकडे हजर आहेत. तर त्यांची स्टोरी आपण आज जाणून घेऊयात आणि डायरेक्टली वळूयात मिस्टर देवव्रत पुरकर यांच्याकडे. देवव्रत सर, आमच्या पॉडकास्टवरती तुमचं स्वागत आहे. नमस्कार पुष्करजी, पॉडकास्टला बोलवल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखे पाहुणे आम्हाला नेहमीच लागतात जे आमच्या ऑडियन्सला व्हॅल्युएबल इनपुट्स देऊ शकतील. जेव्हा आपण पिढीजात बिझनेस म्हणतो तर त्याच्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड किंवा स्टोरी असते. तर नक्की तुमच्या कोणत्या पिढीने हा फूड बिझनेस चालू केला, त्यांचे काय अनुभव होते आणि त्यांच्याकडनं तुम्हाला फूड बिझनेसची काय शिकवण मिळाली? 1990 साली आजोबा डोंबिवलीवरनं बदलापूरला शिफ्ट झाले आणि तेव्हा बदलापूर मधले 2च हॉल होते. एक म्हणजे काटदरे बदलापूर ईस्टला आणि बदलापूर वेस्टला म्हणजे आमचा हॉल श्री सप्तशृंगी कृपा. तिथपासून व्यवसायाला सुरुवात झाली. 92 साली आजोबा गेले आणि आजोबा गेल्याच्या नंतर आजी आणि वडिलांनी हा व्यवसाय सुरू ठेवला. साधारणतः 98 साली त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर तो व्यवसाय आईने पुढे सांभाळला आणि गेले 25 वर्ष आमचं म्हणजे सेकंड जनरेशन आई आणि वडिलांनी, म्हणजे जास्ती करून आईंनीच हा व्यवसाय 1999 पासून ते 2020 कोविडच्या आधीपर्यंत आईंनी पूर्णपणे सांभाळला. आणि माझ्या या व्यवसायामध्ये पदार्पण म्हणजे वयाच्या 14व्या वर्षीपासूनच जेवणाचं पॅशन, आवड लहानपणापासून तेच बघत आलो. हॉल, केटरिंग, इव्हेंट्स आणि त्याच्यामुळेच ती पॅशन डेव्हलप झाली. आणि एकंदरीत ते सगळं बघता बघता बाळकडू आपण ज्याला म्हणतो की बाळकडू दिलाच होतो म्हणजे घरच्यांनी किंवा आजोबांनी म्हणा किंवा आईंनी म्हणा तुम्हाला ते फूड इंडस्ट्रीचं बाळकडू पाजलं आणि मगच ती सुरुवात झाली. मुळात आधी आईंचा असा अट्टहास होता की आपल्याला ही प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे, आपण दुसऱ्यावरती रिलाय नाही राहिलं पाहिजे. त्याच्यामुळेच लहानपणापासूनच, म्हणजे अगदी मी आता सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल पुष्करजी की मी वयाच्या 14 किंवा 15 वर्षापासून संपूर्ण केटरिंगची ऑर्डर एकट्याने हँडल करायला ॲट द एज ऑफ 15. हो. आणि तेव्हा मला व्यवस्थित आठवतंय की 15-16 वर्षी आमच्याकडे आदर्श कॉलेज जे आहे, दफ्तरदार मॅडमना तर आपल्याकडे सगळेच ओळखतात. तर दफ्तरदार मॅडमनी जो विश्वास त्यावेळेला दाखवलेला होता की आदर्श कॉलेजचा प्रत्येक आपल्याला छोट्या मोठ्या ऑर्डर मिळत होत्या आणि आम्ही त्या सक्सेसफुली साकारलेल्या आहेत. आणि तिथपासून जो माझा एक्सपिरियन्स होता इव्हेंटचा हा खूप जास्ती तगडा होत गेला. आणि त्यानंतर हळूहळू कुकिंग शिकलो. जवळजवळ तब्बल 3 ते 4 क्युझिन्स बनवायला शिकलो. म्हणजे एक टिपिकल महाराष्ट्रीयन क्युझिन तर जन्मताच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे असं म्हणता येईल की माझा जन्म हा केटरिंग ऑर्डरवरच झाला असं आपण एकंदरीत म्हणू शकतो. आणि तेव्हाच्या त्याने बऱ्याच खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, चढ उतार बघायला मिळाले. आणि असं म्हटलं जातं की अनुभवातनच आपण प्रत्येक गोष्ट शिकतो आणि ती अनुभवातनच शिकलो. साथ सदैव घरच्यांची पाठीशी होती, पण मध्यंतरी काही इन्सिडेंट्स होते. जसं वडिलांची साथ लवकरच गेली, वडील एक 8 वर्ष आधी ऑफ झाले, पण आई त्याच्यामधनंही म्हणजे उभी राहिली. परत एकदा केटरिंग बिझनेस साकारला. कोविडचाही पूर्णपणे, कोविडमध्ये सोशल वर्कही प्रचंड करण्याची संधी मिळाली. ते आपण म्हणतो की पूर्वजन्मीचं काही देणं असतं, ते देणं देण्याची एक संधी कोविडनी दिली असं आपण म्हणू शकतो. तुमची जी आवड आहे की तुम्हाला फूड इंडस्ट्रीज कंटिन्यू करायची होती, कारण जनरली आज एक सिनेरिओ आपल्याला बघायला मिळतो की जर घरचे एक बिझनेसमध्ये आहेत तर मुलगा असा विचार करतो की मी ते कंटिन्यू नाही करत, मी स्वतःचं काहीतरी वेगळं करेन. तर तुमच्या बाबतीत ही फॅक्ट नाही घडली. घरचे फूड बिझनेसमध्ये होते, तुम्ही पण फूड बिझनेसच कंटिन्यू केलात. तर तुमच्यात फूड बिझनेस कंटिन्यू करायची आवड का आली अँड व्हॉट इज द आन्सर फॉर व्हाय फूड बिझनेस? लहानपणापासून मी आईला कुक करताना बघत आलो. आई, आजी किंवा आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांना आम्ही कुक करताना आम्ही बघत आलो. जेवण एकदम बनवल्याच्या नंतर, इव्हेंटला ते सर्व केल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं की बाबा तुमचं जेवण आम्ही कार्यासाठी मागवलेलं आहे, म्हणजे जे काही आपल्याकडे समारंभ आहे त्याच्यासाठी मागवलेलं आहे, ते इतकं सुंदर आहे
की बाबा ते आम्हाला एकदम घरच्यासारखं आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि त्याचे एक समाधान असतं आणि त्याचा एक रिव्ह्यू आपल्याला ऐकायला मिळतो की आपली जी मेहनत आहे आणि ती जी सक्सेसफुल होते किंवा मी ते बनवताना वगैरे तिला बघायचो, वेगवेगळे पदार्थ किंवा ते पॅशन जोपासताना आणि त्याच्यातनंच मला ती आवड निर्माण झाली. पॅशन डेव्हलपच झाली. आईला करताना बघितलं, तिला एक 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 इन्व्हेन्शन्स करताना बघितलं, त्याच्यामध्ये एक एक नवीन पदार्थ करताना बघितलं आणि मग ते डेव्हलपच होत गेलं. म्हणजे मी म्हणेन की कोणाला बघा असं असतं की कोणाला क्रिकेट खेळण्यात आनंद मिळतो, कोणाला गाणी गाण्यात आनंद मिळतो, कोणाला फिरण्यात आनंद मिळतो, कोणाला मित्रमैत्रिणींशी गप्पा मारून आनंद मिळतो. तर तुम्हाला कुकिंग किंवा फूड बनवणं किंवा स्वयंपाक करणं ह्याच्यात आनंद मिळत होता, म्हणून लोकांना जेव घालण्यामध्ये लोकांना जेव घालण्यात आनंद आहे. ही जी तुमची जर्नी आहे, ह्या जर्नीमध्ये कधी तुम्हाला जॉब करायची वेळ आलेली आहे किंवा कधी तुमच्यावरती अशी वेळ आली की आपल्याला त्याला केटरिंगची हाऊस खूप आहे, लोकांना जेव घालायची हाऊस खूप आहे, पण मध्ये कोविड आला, तो कोविडमुळे अनेक व्यवसाय बंद पडले, तर तुम्ही कोविड हा काळ कसा सर्व्हाइव्ह केला? 2 वर्ष सर्व्हाइव्ह करणं खूप जास्ती कठीण होतं. वी फेस्ड ह्यूज अमाऊंट ऑफ द लॉस आणि मग त्याच्यानंतर आमचं असं ठरलं की बाबा आपण एक नवीन ट्राय देऊ की बदलापूर मार्केटमध्ये रिस्टार्ट करण्यापेक्षा आपण एक कल्याण मार्केटला रिस्टार्ट देऊया. ओके. अँड वी ट्राईड ओव्हर देअर बट दॅट रिस्टार्ट वॉज आर म्हणजे ते खूप जास्ती मोठं फेल्युअर होतं. आम्हाला असं वाटतंय की बाबा कोविड नंतर आम्ही हाच रिस्टार्ट बदलापूरमध्ये देणं गरजेचं होतं. अच्छा. जो रिस्टार्ट आम्ही तिकडे देऊन जो काही आमचा लॉस झाला ओव्हरऑल, तो लॉस होण्यापेक्षा आम्ही बदलापूरमध्ये स्टे बॅक करायला हवं होतं असं आम्हाला अजूनही वाटतं. मग कल्याणमध्ये तुमचा जो लॉस झाला, तुम्ही तिथे काय अशा चुका केल्या ज्या लोकांनी नाही केल्या पाहिजे, म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही? तर एक्झॅक्टली ते काय मॉड्यूल होतं, लॉस का झाला आणि त्याच्यातून तुम्ही काय शिकलात, याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम म्हणजे आम्ही बल्क केटरिंग ऑर्डर्स मध्ये होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण जनरेशन टू जनरेशन बल्क केटरिंग ऑर्डर्स मध्ये होतो. 100 लोक, 200 लोक, 500 लोक, 1000 लोक, ते आम्ही 5000 लोकांपर्यंत केटरिंग केलं. अगदी 5 ते 5000 पर्यंतचा जर्नी आपला. पण जेव्हा तुम्ही रिटेलला येता तेव्हा तुमचे सगळे परसेप्शन्स किंवा तुमची सगळी गणितही बदलली जातात आणि ती आम्हाला फार त्यावेळेला फॅमिलियर नव्हती किंवा त्यावेळेला आम्हाला कन्सल्ट करणारं कोणी मिळालं नव्हतं. म्हणून सगळ्यात प्रथम म्हणजे फूड बिझनेससाठी म्हणजे त्या फेल्युअर मध्ये आम्ही शिकलो की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की बाबा फूड बिझनेस करायचा असेल तर तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकेशन हवं. ओके. लोकेशन जर तुमचं पहिलं चुकीचं चॉईस केलं गेलं तर तिथपासूनच तुम्हाला ते आउटलेट सक्सेस करणं खूप कठीण. आम्ही तिकडेही केटरिंगचं किचन सेटअप केलेलं, डेली रेग्युलर पोळी भाजी केंद्र सुद्धा सेटअप केलं होतं आणि खूप जास्ती मोठ्या प्रमाणावरती केलं होतं. माझं वैयक्तिक मत असं आहे, जर तुम्हाला तुमचं काही सुरू करायचं असेल तर आधी तुम्ही छोट्यापासून ट्रायल द्यायला चालू करा. कारण आम्ही काय केलं की आम्ही एक खूप ह्यूज सेटअप घेऊन बसलो मार्केटला. अच्छा. आणि तो लोकेशन नसल्यामुळे सक्सेस होऊ शकला नाही. सगळ्यात महत्वाचं लॅक ऑफ द लोकेशन. आणि सेकंड थिंग इज दॅट की तुम्ही ब्रँडिंग आणि मार्केटिंग कसं करता हाही त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की तुमची टेस्ट चांगली पाहिजे, तुमचं प्रिपरेशन चांगलं पाहिजे, तर दॅट कॅन बी वन ऑफ द फॅक्टर्स. पण तेवढंच तुमचं लोकेशनही महत्वाचं आहे, तुमची स्केल महत्वाची आहे आणि तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की चला तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला रिस्क घेणं गरजेचं आहे, पण मी हे खूप वेळा असं ऐकलेलं आहे की कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. हा एक खूप जास्त महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क जेव्हा घेण्याचं म्हणता तेव्हा कॅल्क्युलेटेड रिस्क तर हवीच, पण तुमच्याकडे प्रॅक्टिकलिटी डिसिजन पाहिजे. आपल्याकडनं बऱ्याच काही चुका झाल्या त्या आउटलेट्समध्ये, त्यापैकी वन ऑफ द एक म्हणजे ह्यूज इंटेरियर्स. तुम्ही इंटेरियर्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देखावामध्ये किती इन्व्हेस्ट मान्य आहे की फूड आउटलेट्स जो दिखता है वही बिकता है, पण ते दिखावाच एवढं झालं आणि त्या सगळ्या गोष्टी एवढ्या झाल्या की तुमच्यावरती त्या गोष्टीचं बर्डन येतं की मी इन्व्हेस्ट करून बसलेलो आहे, एवढी मोठी जागा आहे, ह्यूज रेंटल्स आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यापेक्षा मला त्यानंतर असं वाटायला लागलं की आपण छोटी छोटी आउटलेट जर ओपन केली असती तर मग जास्ती बेटर पडलं असतं असं मला वाटत होतं. म्हणजे इथे तुम्ही अशी एक शिकवण देऊ शकाल की एकत्र मोठी उडी मारण्यापेक्षा तुम्ही आधी छोटी उडी मारून बघा, ती तुम्हाला झेपते का जमते का ती बघा आणि मग तुम्ही मोठ्या उडी का दिला. आपण एकत्र मोठी उडी मारली तर पडण्याचे चान्सेस जास्त. बरोबर, करेक्ट. अजून याच्यामध्ये एक मला असं म्हणजे मी ऍड ऑन करू इच्छितो की तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखणं त्याच्यामध्ये शिकलं पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं प्रॅक्टिकल डिसिजन्स आहेत, तर आमची कॅपॅसिटी काय होती, वी आर इन टू द प्रोडक्शन बिझनेस. आम्ही खूप सुंदर जेवण बनवू शकतो, ही आमची युएसपी झाली, पण ते जेवण आम्ही विकू शकतो का? नाही.
म्हणजे तुम्हाला जाणून घेतलं. तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे किंवा तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर तुम्ही फक्त तुमच्या गोष्टीत एक्सपर्ट असून चालत नाही. सेल्स, मार्केटिंग, ब्रँडिंग, ऑपरेशन्स, फायनान्स, तुम्हाला अनेक गोष्टी थोड्या थोड्या तरी जमल्या पाहिजेत तर तो बिझनेस सक्सेसफुल होतो. एखादं प्रॅक्टिकल डिसिजन जो काही आहे की जर तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी असेल ना तर यू शुड टेक अ पार्टनर हु कॅन सेल युअर प्रोडक्ट. तुम्ही एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती एका फॅमिलीतलं मिळून तुम्ही अख्खं सगळं आउटलेट चालवू शकत नाही. यू विल रिक्वायर्ड अ कन्सल्टंट फॉर दॅट. बरोबर. की एकतर तो तुम्हाला शिकवेल की हे प्रोडक्ट नेऊन विकायचंय कुठे. आमच्याकडे प्रोडक्शन खूप जास्त चांगलं होत होतं पुष्कर. ओके. जेवण रोजच्या रोज चांगलं बनत होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या, पण ते सेल होत नव्हतं त्या क्वांटिटीमध्ये. ओके. किंवा तिथे तो फेलियर आला होता किंवा आणि जसा काळ बदलतोय आणि जशा कस्टमर टेस्ट अँड प्रेफरन्सेस बदलत आहेत त्या हिशोबाने तर ब्रँडिंग, मार्केटिंग, PR आणि सेल्स यावर तर खूप स्ट्रॉंगली कॉन्सन्ट्रेट केलं जातं आजकाल. कारण कॉम्पिटिशन एवढी आहे, गल्लोगल्ली कॉम्पिटिशन. आणि फूड बिझनेसला तर म्हणजे वडापावच्या गाडीपासून ताज हॉटेलपर्यंतची कॉम्पिटिशन आहे. खरंय. आणि त्याच्यामध्ये मुळात आधी कसं आहे की आम्ही ज्या सेक्टरमध्ये एंटर झालो, जसं आम्हाला माहिती होतं की ट्रेडिशनली पोळी भाजी केंद्र खूप चालतात. पोळी भाजी केंद्राचं आता मार्केटिंग त्याप्रमाणे डिक्लाइनिंग स्टेजला आहे मार्केट. कारण आता खूप जास्ती नवीन क्युझिन्सकडे सगळे वळलेले आहेत. इव्हेंच्युअली नॉट इन द एज ऑफ 18 to 24, 18 to 30चा एज पिरियडच नाही, तर आता 40+ पण नवीन नवीन क्युझिन्स ट्राय करायला लागले. सो डेली पोळी भाजी आणि ह्या सगळ्या गोष्टी लोक प्रिफर कितपत करतील हा प्रश्न आहे. तुम्ही मगाशी सांगताना जसं म्हणालात की ट्रेडिशनल किंवा पारंपरिक जी पद्धत होती की आपण ब्राह्मणी पद्धतीचं जेवण, महाराष्ट्रीयन, जैन, गुजराती ह्यात तुमचा हातखंडा होताच, पण त्यात बाहेर येऊन तुम्ही जे नवीन काही गोष्टी चालू केल्या किंवा तुम्ही क्लाउड किचन या कन्सेप्टमध्ये समजा आलात तर तो तुमचा अनुभव कसा होता की पारंपरिक जेवण आणि नवीन मॉडर्न टेस्ट याची तुम्ही जुळवणूक कशी केली? कल्याणचं जे किचन फेलियरचा जो काही अपार्ट होता ते किचन रिवाईव्ह करण्यासाठी आम्ही क्लाउड किचन हा एक कन्सेप्टचा विचार केला होता आणि त्यावेळेला आम्ही एका फ्रँचायझीचा विचार केला होता क्लाउड किचनचा. ती फ्रँचायझी घेतली पण होती आणि त्यावेळेला ऍट ऍक्च्युअल क्लाउड किचन काय असतं हे कळलं होतं. अच्छा. आणि मग त्यानंतर त्याच्यामधलं ते इंटरेस्ट वाढत गेला आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामधला अभ्यास वाढत गेला आणि मग ऍक्च्युअल कळलं की बाबा क्लाउड किचन नक्की कन्सेप्ट आहे काय. क्लाउड किचन हे ऐकून म्हणजे मी पण ऐकून होतो की खूप मेट्रो सिटीज मध्ये, मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये क्लाउड किचन सेटअप होत आहेत. अनेक ब्रँड्स क्लाउड किचनवर स्वतःचं बिझनेस मॉड्यूल उभं करतायत. तर नक्की क्लाउड किचन ही कन्सेप्ट आहे काय? तुम्ही डार्क स्टोर अशी नावाची एक कन्सेप्ट ऐकलीच असेल. डार्क स्टोर्स आता स्विगी, झोमॅटोचे आहेत, झेप्टो, ब्लिंकिटचे आहेत. बरोबर. झेप्टो, ब्लिंकिट हे डार्क स्टोर्सनी ऑपरेट करतात. सो डार्क स्टोर इज सिमिलर टू क्लाउड किचन. सो क्लाउड किचन एक असं कन्सेप्ट आहे की जिथनं फक्त डिलिव्हरीज कॅरीड आउट होतात. आणि त्या 3 प्रकारे होतात. एक तर तुम्ही पर्सनली डिलिव्हरी देऊ शकता, जसं की मी आता पुष्करजींना ओळखतो, त्यांना समजा जर काही माझ्या किचन मधनं असेल ते फोन करतील आणि मी त्यांना डिलिव्हर करेन. बरोबर. हा एक अपार्ट झाला. आणि दुसरा अपार्ट म्हणजे मला इथे कोणच ओळखत नाही पण तरी मला इथे क्लाउड किचनचा व्यवसाय करायचा, तर मग तो कसा शक्य आहे? तर मग तो ऑनलाईन ऍग्रिगेटर्सच्या थ्रू आपण करू शकतो. ते म्हणजे स्विगी आणि झोमॅटो. आणि ज्याच्यातनं फक्त डिलिव्हरी होते, म्हणजे तिथे तुम्ही बसून जेवू शकत नाही किंवा काही नाही, किंवा तुम्ही फक्त टेक अवे घेऊ शकता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथनं बांद्र्याला जाताय आणि तुम्हाला मध्ये रिबेल फूड्सचं क्लाउड किचन आहे, तिथे तुम्ही टेक अवेची ऑर्डर टाकली तर तुम्ही टेक अवे जस्ट घेऊ शकता, गाडीत बसून खाऊ शकता आणि जाऊ शकता. तिथे कुठल्याही प्रकारचं टेबल नाही, खुर्ची नाही, वेटर नाही. म्हणजे क्लाउड किचन मध्ये आपल्याला असं म्हणता येईल की इन्व्हेस्टमेंट कमी आहे, कारण सिटिंग नाहीये, इंटिरियर नाहीये, लोक तुम्हाला तुमच्याकडे येऊन बसून खाणार नाहीये. तुम्हाला फक्त प्रिपरेशनची जागा लागेल, जे काय बेसिक लायसन्स असतील ते लागतील आणि तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये क्लाउड किचन म्हणून पदार्पण करू शकता. 100%. याच्यामध्ये कसं होतं की याच्यामध्ये तुमचे मूळ पैसे जे आहेत, म्हणजे मेन पैसे वाचतात कुठे, की तुम्हाला कुठेही हाय स्ट्रीटला जागा लागत नाही, म्हणजे तुमची भाडी वाचतात. सगळ्यात महत्वाचं की मेट्रो सिटीज मध्ये आज हाय स्ट्रीटला किंवा मेन लोकेशनला कमीत कमी 300 ते 400 रुपये पर स्क्वेअर फूट रेंटल आहे. खरंय. आणि तोच गाळा तुमचा इंटरनल रोडला असेल, फर्स्ट फ्लोअरला असेल, सेकंड फ्लोअरला असेल, तर तो तुम्हाला 100 रुपयाच्या अंडर, 150 रुपयाच्या अंडर तुम्हाला मिळून जातो. म्हणजे 50%, 60% पर्यंत कॉस्ट कटिंग होते. 100%. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की क्लाउड किचन मध्ये तुम्ही मल्टी ब्रँड ऑपरेट करू शकता.
आता मल्टी ब्रँड क्लाउड किचन्सचा पण एरा खूप जास्ती नवीन चालू झालेला आहे आणि एकंदरीत क्लाउड किचन मध्ये जसं तुम्ही म्हणलात की सेटअप कॉस्ट जी आहे ती सेटअप कॉस्ट वाचते किंवा नाही वाचत याच्यामध्ये पण कसं आहे की सेटअप कॉस्ट तुम्हाला किचनची जी काही येणार आहे ती येणारच. ऑफकोर्स तुम्हाला जर फूड प्रिपेअर करायचंय तर प्रिपरेशन कॉस्ट तुमची आहे 100%. प्रिपरेशन कॉस्टच्या मागे तुमचा किचनचा सेटअपही आहे. तर किचनचा सेटअप तर तुम्हाला लागेल, पण जी सिटिंग एरिया आहे, तुम्हाला इंटिरियर करायची गरज पडते, एसी लावायची गरज पडते, म्हणजे जे व्हिजिटर्स आहेत ती ट्रीटमेंट तुम्हाला तिकडे नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या दिखाव्याच्या याच्यात पैसे द्यायचे नाहीयेत, कटलरीज मध्ये इन्व्हेस्ट करायचं नाहीये, त्यामध्ये तुमच्या ब्रँडिंग आणि पॅकेजिंग मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं. म्हणजे मला वाटतं की क्लाउड किचन हा एक सोयीस्कर ऑप्शन झालेला आहे. ज्या लोकांना फूड इंडस्ट्रीत यायचं असेल किंवा फूड बिझनेस चालू करायचा असेल त्या लोकांसाठी क्लाउड किचन कॅन बी वन ऑफ द ऑप्शन्स. म्हणजे रेस्टॉरंट्स, फाईन डाईन, फास्ट फूड चेन किंवा मोठे मोठे लॉन्जेस ओपन करण्यापेक्षा 2 करोड 4 करोड 5 करोड किमान करोड रुपये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही जर क्लाउड किचनकडे वळलात तुमची कॉस्ट पण वाचते आणि लोक आजकाल घरी बसून खाणं पण प्रिफर करायला लागलेली आहेत. आता याच्यामध्ये मी एक फक्त छोटीशी गोष्ट अशी सांगेन की कुठलाही फूड व्यवसाय करायचा आपण कुठलाही फूड व्यवसाय जसं तुम्ही म्हणलात की क्लाउड किचन हे त्यातल्या त्यात इझिएस्ट कन्सेप्ट आहे. ओके. म्हणजे तुम्ही तुमचा जॉब सांभाळून सुद्धा क्लाउड किचन चालवू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्लाउड किचन किंवा कुठलंही फाईन डाईन फूड बिझनेस म्हटल्यावर तुम्हाला थोडाफार डिसिप्लिन हा पाळावाच लागतो आणि हायजीन पण. हायजीन तर 100% तो तर किचनचा पार्ट आहे. पण ऑपरेशन्स मध्ये जे तुम्ही म्हणाल की बाबा मला ऑपरेशन्स सांभाळायचे तर तुम्हाला ऑपरेशन्स जे काही सांभाळायचे आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडाफार डिसिप्लिन हा मेंटेन करावाच लागतो. आणि एक गोष्ट मला सांगा की आता एखादी फास्ट फूड चेन आहे किंवा फास्ट फूड रेस्टॉरंट आहे, एखादं फाईन डाईन आहे किंवा एखादं क्लाउड किचन आहे, तर ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्यात नक्की काय फरक असतो? म्हणजे एखाद्यानी ओपन करायचं झालं तर फास्ट फूड रेस्टॉरंट किंवा फास्ट फूडची चेन ऍज अ फ्रँचायझी घ्यावी, रेस्टॉरंट किंवा फाईन डाईन बिझनेसमध्ये जावं, एखादी लॉन्ज ओपन करावी का क्लाउड किचनकडे जावं? त्या सगळ्या आफ्टर ऑल हे सगळे फूड बिझनेसचेच प्लेयर्स आहेत, पण ह्या चारही गोष्टींमध्ये मूलभूत फरक काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे लोकेशन कुठलं अवेलेबल आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी किती आहे. ओके. आपल्याकडे जेव्हा आपण फूड बिझनेसमध्ये येण्याचं एक प्लॅनिंग करतो कोणीही इन जनरल, आता क्वचित आहे की सगळ्यांचाच तेवढा अभ्यास नाहीये किंवा सगळ्यांनाच कन्सल्टंट्स मिळतात किंवा नाही मिळत, हा अपार्ट पुढचा आहे. लोकांना असं वाटतं की इनिशियल कॉस्ट आम्ही बेअर केली की आमचं रेस्टॉरंट आज टाकल्यावर उद्या चालायला चालू होणार. लोक पुढची कॅल्क्युलेशन. हा गैरसमज आहे. 100% हा गैरसमज आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे लोकांनी नक्की काय चालू करावं. तर ऍट ऍक्च्युअल तुम्ही हे स्वतःला विचारा की आपण काय खूप जास्ती चांगलं करू शकतो किंवा माझी स्पेशालिटी काय आहे. आता तुम्ही जसं म्हटलात की क्यूएसआर आणि फास्ट फूड चेन म्हणजे एकच प्रकार आहे, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट. ओके. मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग हे क्विक सर्व्हिस मध्ये येतात जिथे तुम्हाला वेटिंग टाइम नसतो. तुम्ही गेलात, आलू टिक्के म्हणलात, विदिन तो 5 मिनिटाच्या आत हातात आला. आणि याच्यासाठी तुम्हाला हे बिझी लोकेशन्स लागतात, जसं की ट्रेन स्टेशन झाली, बस स्टॉप झाले, जिथे लोकांना थांबायला वेळ नाहीये आणि बसून खायला वेळ नाहीये, तिथे क्यूएसआर चालतात. ओके. जसं फूड मॉल्स झाले हायवेच्या रिलेटेड, तिथे तुम्हाला हे क्यूएसआरच लागतील. तिथे तुम्ही फाईन डाईन ठेवून फायदा नाही की तुम्ही ऑर्डर दिली आहे आणि आरामात बसून निवांत बसलात आणि वाट बघितली. आता फाईन डाईन म्हणजे नेमकं काय, तर फाईन डाईन म्हणजे एक प्रॉपर रेस्टॉरंट, म्हणजे एकदम लक्झरियस, जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन वाढदिवसाचं सेलिब्रेशन किंवा तुमचं कुठलं रात्री डिनरचा प्लॅन आहे, लंचचा प्लॅन आहे आणि तो तुम्ही आरामात बसलायत, एक ऑर्डरची ऑर्डर प्लेस केली आहे, 20 मिनिटाचं त्याचं प्रिपरेशन टाइम आहे, ते फार म्हणजे असं सजवून वगैरे तुम्हाला ते प्लेटिंग मध्ये येणार आहे, त्याला आपण फाईन डाईन. ओके. आणि ह्याच्या वर्सेस क्लाउड किचन हे दोन्ही बाजूला ठेवून द्या. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍटलिस्ट तुम्हाला उभं राहायला आणि खायला आणि बसायला आणि जेवायला जागा आहे. क्लाउड किचन फक्त आणि फक्त डिलिव्हरीज कंडक्ट करतं. तुम्ही घरी बसलाय, तुम्ही कुठनं तरी थकून आलेला आहात, अथवा तुम्ही बिझनेसवरनं किंवा जॉबवरनं घरी आलेला आहात किंवा तुम्ही येताय, क्लाउड किचन मुळात आधी चालू होण्याचं आणि चालण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही समजा कल्याण किंवा मुंबई किंवा कुठनंही थ्रू आउट बदलापूरला ट्रॅव्हल करताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही निघालेला आहात सीएसटी वर आणि तुम्ही तिकडनं निघाल्यानंतर कल्याणच्या जवळपास आल्यावर जेव्हा तुम्ही ऑर्डर टाकता तेव्हा विदिन ती 25 ते 30 मिनिटात तुम्ही दारात पोहोचेपर्यंत गरम गरम जेवण तुमच्या हातात येतं. ही किमया आहे क्लाउड किचनची. पण हेच तुम्हाला क्यूएसआर आणि रेस्टॉरंट नाही देऊ शकणार. नाही, ते देऊ शकत नाहीत. त्याच्या मागचं रिझन असं आहे की त्यांचा पहिला फोकस जो आहे तो तिथे असणाऱ्या कस्टमर्सला सर्व्ह करण्यावर. एक्झॅक्टली, हा फरक आहे.
आणि क्लाउड किचन्सचा पहिला फोकस हा आहे की माझ्याकडनं जो डिलिव्हरी घेतो आहे त्याला मी हे जेवण कसं सुंदर प्रकारे पोहोचवेल, हा त्याच्यामधला एक पार्ट आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये फरक आहे, तसंच त्यांच्या बिझनेस मॉड्यूल्स आणि इन्व्हेस्टमेंटच्या रेशो मध्ये पण फरक आहे. 100%. आणि मी एक पॅटर्न बघितलेला आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये ना लोकांच्या फूड टेस्ट बदलत आहेत. म्हणजे आधी असं होतं, म्हणजे तुम्ही जर आपला आजोबांचा काळ बघितलात तर बाहेरचं खायचंच नाही, हो, घरचं बनवलेलं, घरचं ते पौष्टिक. आमचे आजोबा अजूनही सांगतात, म्हणजे आमचे स्वतःचे बिझनेसेस असून आजोबा सांगतात बाहेरचं, आमचेच किचनचं आहे आजोबा, नाही बाहेरचं खायचं नाही, घरीच बनवलेलं खायचं. तर ती एक जनरेशन होती की जिकडे घरचंच खायचं हे आपल्याला शिकवलं गेलं. मग आपल्या आई वडिलांची जनरेशन आली की महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा बाहेरचं चालेल, नाही तर चालणार नाही. मग आपली जनरेशन आली की आपण आठवड्यातून 2दा खातो, नाही 1 दिवसाडच म्हटलं तरी चालेल. हा जो पॅटर्न बदलला, त्याचबरोबर ना टेस्ट आणि प्रेफरन्सेस पण बदलले. कॉन्टिनेंटल, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, शवर्माज, मोमोज हे सगळं फेमस होत गेलं. चायनीज हे खूप फेमस होण्यामागचं कारण की पटकन बनवतात, लोक जाताना घरी घेऊन जातात. तर चायनीजची प्रसिद्धी भारतात का वाढली? चायनीज हा टॉपिक जर तुम्ही बघितलात, एकंदरीत चायनीज हे इंडो फ्युजन फूड आहे. ऑथेंटिक चायनीज आपल्याकडे मिळत नाही. चायनीज हे 2-3 प्रकारे बनवलं जातं. ओके. ऑथेंटिक चायनीज कधीच इंडियामध्ये येऊ शकत नाही आणि ते इंडियन्स कधीच अडॅप्ट करू शकत नाही. ओके. तो प्रश्नच वेगळा आहे. दुसरं म्हणजे पॅन एशियन फूड आहे, जे सेम रिलेटेड टू चायनीज. तिसरा प्रकार म्हणजे ओरिएंटल चायनीज आहे. आणि फोर्थ इज दॅट आपल्याकडे गाडीवरनं मिळणारं चायनीज, चायनीज, करची चायनीज आपण म्हणू शकतो. की तो काय शब्द आहे करची, म्हणजे काय? ते वोक जी आहे ना, त्याला हिंदीमध्ये ते लोक करची म्हणतात, नेपाळी लोक किंवा बंगाली लोक. आणि ती 3-4 वेळा आपटल्याशिवाय आपल्याला ते म्हणजे आपण म्हणतो हा किती विरोधाभास आहे बघा. एक चायनीज एक नेपाळी माणूस बनवतोय नॉर्दर्न साइडला, त्यांच्याकडे हे प्रिफरेन्शियल फूड आहे. बेसिकली आपल्याकडे मिळणारं चायनीज हे नेपाळी चायनीजच आहे. म्हणजे जसं आपण घरी वरण भात किंवा पोळी भाजी हे खातो, तसं तुम्ही नॉर्थ साइडला म्हणजे तुम्ही नेपाळ साइडला किंवा तिबेटियन साइडला जर गेलात ना, तर तुम्हाला सर्रास प्रत्येकाच्या 1 दिवसाड घरामध्ये तुम्हाला असं फ्राईड राईस बनवलेला मिळेल. ओके. प्रॉन सूप बनवलेलं मिळेल. तिकडचं ते स्टॅपल फूड आहे. हा, आपण त्यांचं ते कम्फर्ट फूड आहे. जे कम्फर्ट फूड आपल्याला खूप जास्त वेगळं वाटतं आणि ते जसं जसं आपल्यापर्यंत पोहोचलं त्याच्यामध्ये बऱ्याच सारे इव्होल्युशन्स आणि चेंजेस झाले. आणि चायनीजचं सगळ्यात मोठं मिथ जे आहे, चायनीज मध्ये पूर्वी कसं होतं की जेव्हा चायनीज आलं त्यावेळेला चायनीजचा त्रासही होत होता लोकांना. बरेच लोकांना चायनीजचं, तुम्ही जसं आपलं म्हणतातच ना चायनीज चांगलं नाही, शरीरासाठी चांगलं नाही. अजूनही म्हणजे अनेक लोक, म्हणजे वरिष्ठ जी लोक आहेत, अनेक लोक चायनीज खात नाहीत. चायनीज खाणारा मोठा वर्ग कोणता आहे? 20 ते 35, जास्तीत जास्त 40. 50 नंतरची लोक रेअरली चायनीज खातात. त्याच्यामागचं रिझनच ते आहे पुष्करजी, की चायनीज मध्ये मोस्ट प्रॉमिनंटली आता गेले 3-4 वर्षापूर्वीपर्यंत MSG यूज व्हायचं. MSG म्हणजे काय? मोनोऑक्साईड, ज्याला आपण अजिनोमोटो असं साध्या शब्दात म्हणतो. ओके. आणि अजिनोमोटो हा सगळ्यात जास्त हानिकारक आहे. आणि अजिनोमोटो म्हणजे चायनीज आवडण्याचं रिझन काय, तर चायनीजला ना एक उमामी टेस्ट आहे. म्हणजे जसं उमामी, हा, सोया सॉस तुम्ही नुसतं खाऊन बघितलं तर कसं त्याची एक वेगळीच चव आहे. मशरूम्सचा तुम्ही स्मेल घेतला केल्यावर तर ती जी चव आहे त्याला उमामी टेस्ट म्हणतात. एक उग्र चव आहे. त्याला एक वेगळं आपल्याला फिलिंग येतं ते खाल्ल्यावर, त्याच्यामुळे ते टेम्पटिंग वाटतं किंवा त्याचा स्मेल टेम्पटिंग वाटतो. ओके. आता ते जास्ती टेम्पटिंग कसं होतं की त्याला ते लोक MSG म्हणजे अजिनोमोटो खूप जास्त टाकतात. आणि अजिनोमोटो लेट्स टू मेनी प्रॉब्लेम, म्हणजे आतड्यांचे प्रॉब्लेम होतात किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यात नव्हतात. मग ह्याच्यामध्ये तोडगा काय, तर FSSAI आणि आपल्या फूड रिसर्चनी ॲरोमॅट नावाची एक पावडर काढली. ॲरोमॅट पावडर. ओके. तर ती सेम टेस्ट मेंटेन करण्यासाठी MSGचं कंटेंट कमी करून, म्हणजे अगदी नाच्या बरोबर, नगण्य एकदम त्याच्यामध्ये अगदी हलकसं, म्हणजे अगदी जिभेला चरचरेल एवढंच त्याच्यामध्ये कंटेंट, आणि बाकी सगळं त्यांचं जे आहे ते फूड कंटेंट, म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या रेसिपीज त्यांनी डेव्हलप करून बनवलेली ॲरोमॅट पावडर आहे. आणि आता काही ठिकाणी तर घालतच नाहीत, पण ते चायनीज चालत नाही, कारण त्याला ती चव किंवा किक, म्हणजे आपल्या इंडियन लोकांना जिभेवर जी चायनीजची चव डेव्हलप झाली आहे ती इनिशियली MSG मुळे झाली. बरोबर. आणि MSG ला रिप्लेस केला ॲरोमॅट पावडर. इव्हेंच्युअली आम्ही पण आमच्या क्लाउड किचन्सला ॲरोमॅट पावडरच प्रिफर करतो. आणि चिंग्सचेच सॉसेस आम्ही म्हणतो. त्याच्यामागचं रिझन असं आहे की सोया सॉस जो आहे, मूळ सोया सॉस बनायला ऍक्च्युली 1 वर्ष लागतं. हो. हा, काय म्हणजे काय प्रोसेस आहे ती नक्की, काय कारण? बेसिकली इट्स अ फर्मेंटेशन प्रोसेस पूर्णपणे. त्याला एक प्रॉपर फर्मेंटेशन प्रोसेसनी सोया सॉस बनवला जातो. आणि आपल्या इंडियामध्येही बऱ्याच ठिकाणी डार्क सोया
मिळतो. पण त्या डार्क सोयाचं चायनीज मी जसं तुम्हाला म्हटलं जसं खाणं खूप जास्त कठीण. मग त्याला त्यातल्या त्या चिंग्सचा सबस्टिट्यूट खूप जास्त झाला. ओके. चिंग्सचा सॉस का प्रिफरेबल आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्याला व्हाईट एनिमिक 2 गोष्टींना म्हणतो, एक शुगर आणि एक सॉल्ट. एक्झॅक्टली. त्यातल्या त्याच्यात सॉल्ट कमी आहे आणि त्याचा थिकनेस जास्त चांगला आहे. त्याच्यामुळे वी प्रिफर्ड ॲरोमॅट आणि चिंग्स सॉसेस. ओके. त्याच्याने तुम्हाला त्यातल्या त्रास कसं आहे की बाबा हे फूड आपल्याकडे मुळात आधी आपलं हे स्टॅपल फूड नाहीच. आपल्या म्हणजे मुंबईत आणि महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावरती चायनीज खाल्लं जातं. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही हे म्हणताय ते 100% बरोबर. पण मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. आपलं तुम्ही युट्यूबवर बघा. युट्यूबला नेपाळ साईडला एक लाफिंग नावाचा एक प्रकार मिळतो त्यांच्याकडे. मैद्याच्या शीटवर ते लोक लाफिंग बनवतात. आपण म्हणतो आपल्याला MSG आणि अरोमॅटचा आपल्या ह्याचा त्रास होतो, अजिनोमोटोचा. ओके, अजिनोमोटोचा आपल्याला त्रास होतो आपण म्हणतो. जसं तुम्ही म्हटलात स्टेपल फूड, लहानपणापासून ती लोक अजिनोमोटो खातात की हो. लाफिंग वरती आपलं जे हे असतं मॅगीचे नूडल्स असतात, ड्राय नूडल्स, सोया सॉस आणि अजिनोमोटो डिरेक्टली जस्ट ते रोल करून खातात. त्यांना त्रास होत नाही. का नाही होत? लहानपणापासून खातात. ते इम्युन झालंय त्यांच्यासाठी. ओके. त्यांच्यासाठी ते इम्युन झालेलं आहे. आपल्याकडे ते त्रास का होतोय कारण इट्स अ न्यू फूड टू अस. आपण लहानपणापासून ते खाल्लेलं नाही. त्याच्यापेक्षा मग ॲरोमॅट पावडर कधी बरी. आणि मी अनेक ठिकाणी म्हणजे वाचण्यात आलेलं आहे किंवा ऐकण्यात असं आलेलं आहे की जे पनीर येतंय किंवा जे चीज येतंय, बटर येतंय, त्यात पण भेसळ आहे किंवा ते पण आता प्युअर नाही राहिलं, ऑर्गॅनिक नाही राहिलं किंवा लोक फूडची कॉस्ट वाचवण्यासाठी किंवा खर्च वाचवण्यासाठी काहीतरी बोगस क्वालिटीचे पदार्थ पण वापरतात. तर त्याबद्दल तुमचा व्ह्यू काय? सगळ्यात आपल्याकडे हाईपला असणारी गोष्ट म्हणजे अमूल बटर. बटर म्हणजे शेवटी आपण जे तूप म्हणतो, तुपाचाच भाऊ आहे ना बटर. का फरक आहे? नाही, फरक आहे बऱ्यापैकी. प्रोसेस जरा सांगा आम्हाला. नाही, तो प्रोसेसमध्ये बराचसा फरक आहे. तूप कसं आहे की ट्रेडिशनली आपण तूप म्हणजे साय आपण दुधावरची रोज जमा करतो. दर 15 दिवसांनी साय जमा झाल्याच्या नंतर आपण ते तूप कढवतो आणि मग ते तूप आपण घरी खातो. याला आपण कढवलेलं तूप म्हणतो. आता जे तुम्हाला पॅक तूप मिळतं ते पॅक तूप वेगळ्याच प्रोसेसने बनवलं जातं. चिल्ड दूध पॅस्चरायझेशन नंतर चर्न केलं जातं. चर्न केल्याच्या नंतर जे फॅट्स वेगळे होतात ते फॅट्स सेपरेट करून ते बॉईल केले जातात आणि त्याचं तूप बनवतात. म्हणून कढवलेल्या तुपाला एक रवाळ चव असते आणि बाहेरचं तूप हे प्लेन तूप असतं. आता बटर हा अपार्टच वेगळा आहे. बटरचं प्रोसेसिंगच पूर्णपणे वेगळं आहे. पण आता त्यातल्या त्यात अमूल बटर का, तर अमूल बटर हे प्युअर मिल्क पासून बनवलेलं बटर. आणि आता मी काही बाकी स्पेसिफाईड नावं घेत नाही, पण तुम्ही जे बटर खाता इन जनरल जी छोटी आउटलेट्स आहेत किंवा जी कॉस्ट कटिंग करायला जातात हे लोक जे बटर वापरतात ते बटर पाम ऑइल आणि दुधाच्या मिक्सचरनी बनवलेलं असतं. ओके, म्हणजे अमूल बटर हे मिल्क बेस्ड आपण म्हणू शकतो. अमूलचं कुठलंही प्रोडक्ट मार्केटला मिळणारं हे 100% मिल्क बेस्डच आहे. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन असं आहे, अमूल ही कुठलीही लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये, असोसिएशन आहे. अमूल इज अ आनंद मिल्क युनियन लिमिटेड. ते एकही रुपया त्यांच्या खिशात टाकत नाही, डिस्ट्रीब्यूट करून मोकळे होतात. म्हणून ते प्युरेस्ट प्रोडक्ट तुम्हाला डिलिव्हर केलं जातं. ओके. म्हणून अमूलचं कुठलंही प्रोडक्ट खाल्ल्याने आज तागत मार्केटला कोणाला त्रास झालाय हे तर मी तरी ऐकलेलं नाही. आणि तो मी एक प्रकार ऐकलाय की बटर वेगळं आणि फॅट स्प्रेड वेगळं. हा फॅट स्प्रेड काय प्रकार आहे? फॅट स्प्रेड इज मेड फ्रॉम द पाम ऑइल आणि मिल्क ना. पाम ऑइल आणि मिल्क जेव्हा तुम्ही एकत्र ब्लेंडरला ब्लेंड करता आणि फ्रीजरला फ्रीज करता फॅट स्प्रेड होतं. मग मेयोनीज त्याचाच भाऊ आहे का? मेयोनीज वेगळं आहे? मेयोनीज अजूनच प्रकार वेगळा आहे. मेयोनीज मध्ये तर अजूनच वेगवेगळे मिक्स. मी मध्यंतरी एक व्हिडिओ बघितलेली की त्यांनी ते मेयोनीज पाण्यात टाकलं आणि ते पाण्यातनं त्यांनी कालवून बघण्याचा प्रयत्न केला, पण ते डिझॉल्व्ह नाही झालं. आणि त्यांनी असं दर्शकांना सांगितलं की हे पाण्यातच डिझॉल्व्ह होत नाही, तर तुम्हाला कसं पचेल? तर मेयोनीज खरंच तेवढं हानिकारक आहे का? काही पदार्थ जे आहेत हे व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये डिवायडेड आहे. अच्छा. मेजरली मेयोनीज हे अंड्यापासून बनवलं जातं, एग्स आणि ऑइल. अच्छा. मेयोनीज इज युज्ड ॲज फॉर द शॉर्मा आणि ते एग्स पासून बनवलं जातं. आता जेव्हा मेयोनीज व्हेज लोकांना खाण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस करावे लागतात. जस्ट लाईक ऑयस्टर सॉस. ऑयस्टर सॉस हा मुळात आधी ऑयस्टर्स पासून बनवला जातो, सी सेल्स पासून, आणि तो सी फूडचा सॉस आहे. पण ऑयस्टर सॉस हा आपल्यालाही लागतो व्हेज लोकांना. मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही खातो, पण जेव्हा व्हेज खायची वेळ येते तेव्हाही ऑयस्टर सॉस लागतो. मग सिमिलर टू ऑयस्टर सॉस काय मिळणार, तर मग तो मशरूम्स पासून बनवला जातो, विच इज सिमिलर टू ब्लॅक बीन. अच्छा, असं आहे. आणि आता तुम्ही जसं म्हटलात की बाकीच्या गोष्टी आहेत, तसंच एक मध्यंतरी तुम्ही बारकाईने बघितलं असेल तर
मॅकडॉनल्ड्स आणि बर्गर किंगच्या बाहेर पण एक छोटे छोटे बोर्ड लावले होते त्यांनी एक गेल्या मागच्या वर्षी की वी युज्ड ओनली मिल्क चीज. एक्झॅक्टली. हो, वी युज्ड ओनली मिल्क मिल्क चीज. चीज. कारण चीजचं रिव्होल्युशन आलं होतं. हा. जस्ट लाईक बटर, अच्छा. चीज सुद्धा स्टार्च प्रोसेस पासून बनवलं जातं. म्हणजे मिल्क चीज आहे की नाही ओळखायचं कसं? गरम पदार्थावर चीज टाकल्यावर ते विरघळतं, ते मिल्क चीज. आणि जे विरघळत नाही इट्स ऍज सिमिलर टू फॅट स्प्रेड. चीज मध्ये किती प्रकार आहेत? 1850 प्रकार आतापर्यंत चीज मध्ये डेव्हलप झाले. 1850? 1850 ते म्हणजे 2000 आपल्याला प्रकार. तर मला वाटतं ते मॉझरेला आणि नॉर्मल आपण खातो तेच, म्हणजे मॉझरेलाच्या पुढे चीजचा प्रकार मला तरी माहित नाहीये. चीज तुम्हाला जर बघायचं असेल किंवा चीजचे नक्की किती प्रकार आहेत आणि चीज तुम्हाला म्हणजे अक्षरशः चव घ्यायची असेल किंवा किती प्रकारचे चीज आहेत मला बघायचं, तर तुम्ही कधीतरी जिओ वर्ल्ड सेंटर आहे बँड्राला, तिथे त्यांचं जिओ मॉल म्हणून आहे. ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला एक चीजचं स्पेसिफिक शॉप मिळेल. ओके. आणि तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे चीज असते. म्हणजे जवळजवळ त्यांच्याकडे 150-200 प्रकारचे चीज आहेत टेस्टिंगसाठी इंडियामध्ये, जे इंडियामध्ये अवेलेबल. इव्हेंच्युअली पनीरला सुद्धा कॉटेज चीजच म्हणलं जातं. अच्छा. पनीर मध्ये पण भेसळ आली आता? 100%. काय होतं की कॉस्टिंग वाचवण्यासाठी जिथे जिथे मिल्क प्रोडक्ट्स आहेत तिथे तिथे दुधाला नाही सोडलं यांनी, पनीरला कुठनं सोडणं शक्यच नाही, यांना परवडतच नाही. आणि पनीर जे आहे ना, पनीर बेसिकली पनीर ओळखण्यासाठी पण खूप इझी टेक्निक्स आहेत की हे प्युअर आहे की नाही. तुम्हाला जर त्या आउटलेट आपण जे पनीर खातो जिथे स्वस्त पनीर मिळतं, आता तुम्ही बघितलं असेल पनीर पकोडा 40 रुपये, हे भरभरून देतो आणि ते सगळं टाकून देतो. पनीर पकोडा 20 रुपये. पनीर नाहीये. मग ते जे पनीर आहे ती काय प्रोसेस असते की ते पनीर कसं बनवलं? स्वस्त पनीर 2 प्रकारे बनवलं जातं. एक तर सोया मिल्क पासून बनवलं जातं, विच इज गुड, काही प्रॉब्लेम नाही. सोया मिल्कचं पनीर त्यातल्या त्यात चांगलं आहे, त्याच्याने काही प्रॉब्लेम होत नाही. पण काही जण सोयाला अलर्जिक आहेत आणि जर ते त्यांना कळलं नाही की हे सोया मिल्क आहे तर ते त्यांना प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. पण हे जे दुसरं पनीर आहे हे स्टार्च पासून बनवलं जातं. ओके. आणि हे स्टार्च पनीर म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, मार्केटला आता 200 रुपये किलो पासून पनीर आहे. 200 रुपये किलो पर केजी. आणि तेच तुम्ही ते अमूलचं पनीर घेतलं तर ते किती रुपये किलो पर्यंत जातं? जवळजवळ 200 ग्रॅम अमूल 90 रुपये आता रिटेल. म्हणजे किती फरक पडतो? आपण जे फूड रिव्हॉल्युशन मगाशी म्हणालो की जसं चायनीज इंट्रोड्यूस झालं, त्याचप्रमाणे अनेक मल्टी क्युझिन्स किंवा अनेक कॉन्टिनेंटल गोष्टी पण इंट्रोड्यूस झाल्या. म्हणजे लोक मोमोज खायला लागली, शवर्मा खायला लागली, वॉफल्स खायला लागली. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुमचा काय व्ह्यू आहे? आपल्याकडे बेसिकली इंडियामध्ये म्हणजे मोस्ट प्रोबेबली मुंबईमध्ये जर आपण फोकस केलं तर फूड इव्हॉल्युशन जे चेंज झालं इतकं ड्रास्टिकली झालं की आजकाल युथ ना, इव्हेंच्युअली माझं पण मी तुम्हाला सांगतो की फेवरेट फूड इज सुशीज, जॅपनीज फूड. येस. ओके. चायनीज नंतर मुंबईमध्ये जॅपनीज फूड, ओरिएंटल फूड, त्याच्यानंतर तुमचं कोरियन फूड इतकं फेमस झालं आणि इतकं ते माउथ वॉटरिंग आणि या सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या की सुशी. तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर खोटी वाटेल पुष्करची, बँड्रामध्ये कमीत कमी 15 सुशी रेस्टॉरंट्स आहेत फक्त ज्या स्पेशली सुशीज बनवतात. म्हणजे पपाया झालं, कुझुकू झालं, मोसिया झालं, हे त्याच्यानंतर फू झालं, हे स्पेसिफिकली सुशीजसाठी ओपन झाले आणि आपल्याकडे ते टेस्ट अडॅप्ट होत आहेत आता. कोरियनचा हे उल्लेख केला, मला ते के ड्रामा आणि लोक ते सिरीज बघायला लागले, पिक्चर बघायला लागले, त्यामुळे ती फूडची क्रेज वाढली. तर कोरियन फूड मध्ये नक्की काय काय गोष्टी? मला तर असं वैयक्तिकरित्या वाटतं की रामेन बाउल खाण्याचं माझं इन्स्पिरेशन मी शिंचानकडनं घेतलेलं आहे. रामेन म्हणजे काय? रामेन इज अ बेसिकली सूप आहे. रामेनचं सूप असतं, एक ब्रॉथ सूप असतं, त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज आज दोन्ही, म्हणजे ज्याच्यात चिकन बॉईल केलं जातं त्याच्याने पण ते सूप बनवलं जातं आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी एकत्र असतात. इट्स अ बाउल बेसिकली विच कंटेन सूप, नूडल्स, एग्स ऑर द प्रोटीन्स, म्हणजे तुम्ही जे काही चॉईस करता, आणि जस्ट लाईक अ नूडल्स सूप. ओके. शॉर्टली म्हणजे रामेन. ओके. आणि मस्त लागतं. म्हणजे मी पर्सनली सगळ्या गोष्टी टेस्ट केलेल्या आहेत. सुशीज आर द बेस्ट बेसिकली. आणि काही जणांचं त्याच्यात म्हणजे एक मिथ्स आहेत किंवा वेगवेगळी मतं आहेत की रॉ फिश खाल्ल्याने प्रॉब्लेम होतात किंवा रॉ चिकन खाल्ल्याने प्रॉब्लेम होतात. सुशी मध्ये पण व्हेज आणि नॉनव्हेज असतं? हो. म्हणजे सुशी आपल्याकडे, म्हणजे जसं तुम्ही मिथ्स म्हणताय ना, तर आपल्याला असं वाटतं की सुशी ही नॉनव्हेजच आहे. नाही, सुशी व्हेजही सुंदर लागते. म्हणजे ॲव्होकाडो क्रीम चीज सुशी, जसं तुम्ही मगाशी म्हटलात ना की तुम्हाला मॉझरेला चीजच माहितीये, तर तसं सुशीमध्ये फेटा चीज झालं किंवा क्रीम चीज झालं, हे चीज जेव्हा जातं ना तेव्हा त्याची एक टेस्ट अजून एनहान्स होते अँड विच कंबाईन्स विथ ॲव्होकाडो ना, ते खूप जास्त सुंदर लागतं. ओके. आणि तुम्ही जसं मगाशी आपला विषय झाला होता चीजला घेऊन,
सो त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे इव्हॉल्युशन आणलं होतं. आणि चायनीज जसं आपल्याकडे येऊन बदललं तसं सुशी बदलली. पण याच्या मागचं तुम्ही कारण काय सांगाल मिस्टर देवव्रत, की जे कोरियन फूड, जॅपनीज फूड, चायनीज तर त्याला आलं आणि रुळलं पण कोरियन किंवा जॅपनीज फूड जे आहे ते इथे एवढं फेमस होण्यामागचं काय कारण असेल? एक तर म्हणजे आपल्याकडे म्हणजे आपण जसं म्हणतो की शो ऑफ किंवा आपण ज्या काही गोष्टी म्हणतो, एक लाईफस्टाईल, त्याला आपला एक शब्द आहे की लाईफस्टाईल दाखवायची किंवा या सगळ्या गोष्टी दाखवायच्या. आणि युथचं कसं आहे की काही ना काहीतरी नवीन हवं. आत्ताची जी जनरेशन आहे म्हणजे स्पेसिफिकली आमच्या जनरेशन पासूनची जी जनरेशन आहे त्यांना कंटाळा येतो एक प्रकारचा food. किती दिवस खाणार, किती दिवस तेच चायनीज, किती दिवस तेच इंडियन, किती दिवस तेच चाट. मध्यंतरी चाट खूप जास्त फेमस झालं होतं, बास्केट चाट, समोसा चाट अँड ऑल दॅट थिंग्स, पाणीपुरी आणि हे सगळं. मग तिला कुठे ना कुठे कंटाळा येतो आणि मग काय नवीन ट्राय करायचं. मग नवीन ट्राय करायचं तर मग सुशीज आल्या, कोरियन फूड आलं, रामेन आलं आणि मग असं बरेच काय गोष्टी आल्या. म्हणजे इव्हेंच्युअली साऊथ इंडियन फूड मधल्या पण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला माहिती नाहीत ज्या फेमस झाल्या. स्टार्टर्स झाले, साऊथ इंडियन स्टार्टर्स झाले, लेमन पेपर चिकन झालं. त्याच्यानंतर ग्रेव्हीमध्ये चेट्टीनाड ग्रेव्ही चिकन खूप जास्त मुंबईमध्ये फेमस झालं. माटुंग्याला एक रेस्टॉरंट आहे, साऊथ इंडियन रेस्टॉरंट, त्यांचं कोरी रोटी आणि मटण खूप जास्त फेमस आहे. मला माटुंग्यात रामाश्रय माहितीये, अप्रतिम. रामाश्रय त्याच्या पुढे नाही माहिती. रामाश्रय परत ते तसंच म्हणजे इडली चटणी डोसा. इडली साऊथ इंडियन म्हटलं की इडली चटणी रस्सम डोसाचे विविध प्रकार. इडलीत पण ते तटा इडली वगैरे आहे. म्हणजे कॉमनली जे लोकांना माहिती आहे ते आम्हाला माहित असतं. पण यू बिंग इन टू फूड इंडस्ट्री ॲज अ फूड एंटरप्रेन्युअर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. आता मी जेव्हा ट्रॅव्हल करतो ना, मी बऱ्याच बाहेर पण ट्रॅव्हल केलेलं आहे किंवा मी केलेलं आहे, माझा मोस्ट प्रोबेबली प्रयत्न असा असतो की मी तिथलं लोकल फूडच खाईन आणि मला ते ट्राय करायचं आहे. ॲट एनी कॉस्ट आय वॉन्ट टू ट्राय दॅट फूड. जसं आता सध्या मध्यंतरी ट्रेंडिंगला होतं ते बास्केट चाट, द चाट किंग लखनौचे द बास्केट चाट. मी त्यांच्या हाताने बनवलेलं चाट खाल्लंय. पुष्कळचे मी खरं सांगतो, आपल्याकडे मिळणारं चाट नाहीये. खरं चाट खायचं असेल तर खरंच एकदा लखनौला जाऊन या आणि त्यांनी बनवलेली ती बास्केट एकदा ट्राय करा. किती पण माणसाची ॲपेटाईट कॅपॅसिटी असू दे, 2 माणसं म्हणून ते संपू शकत नाही. एवढी क्वांटिटी असते. हेवी द रॉ मटेरियल्स दे यूज, म्हणजे ते ज्या प्रकारचं त्याच्यामध्ये सगळं यूज करतात, क्वांटिटी तर आहेच, पण ज्या प्रकारचं मटेरियल ते यूज करतात आणि ज्या प्रकारचं ते क्वालिटी ते डिलिव्हर करतात, इट्स जस्ट सॅटिस्फाईंग. म्हणजे मी आजही तो विचार केला तरी तोंडात पाणी येतं. मगाशी आपला उल्लेख झाला क्लाउड किचन्स बद्दल. क्लाउड किचन्स ट्रेंड मध्ये येत आहे, क्लाउड किचन्सचे फॅड येत आहे. तर क्लाउड किचनचे असे कोणते ब्रँड्स आहेत जे इंडियात खूप मोठे झाले आणि क्लाउड किचन ही कन्सेप्ट हळूहळू जी मोठी होते, तर कोणत्या ब्रँड्समुळे क्लाउड किचन इंडियात इंट्रोड्यूस झालं? IIMचे 2 मित्र होते. IIMच्या 2 मित्रांच्या डोक्यात ही क्लाउड किचन पहिली कन्सेप्ट बंगलोर साईडला आली, साऊथ इंडिया साईडला. ओके. भारतातलं पहिलं क्लाउड किचन कंपनी दी रिबेल फूड्स त्यांनी चालू केली. आणि द रिबेल फूड्सचं तुमचं फॅमिलियर नाव, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली फॅमिलियर नावं, ती म्हणजे फॅसूस, बेहरूज बिर्याणी, ओव्हन स्टोरी, बॉक्सेट. आता हे सगळे ब्रँड्स रेबेल फूड्सचे आहेत. आणि रेबल फूड्सनी क्लाउड किचन 2014 मध्ये इंडियामध्ये चालू केलं. आज 2032 एक्सपेक्टेड क्लाउड किचनचा पूर्ण रेव्हेन्यू म्हणजे 2032 पर्यंतचा जर कॅल्क्युलेट केला तर तो 3000 करोड पर्यंत आहे इंडियामध्ये. म्हणजे इंडियामध्ये क्लाउड किचनचं मार्केट 1000 करोड पर्यंत पोहोचलंय. 1000 करोड कधीच क्रॉस झालं. आणि 3000 करोड पैकी फक्त रेबेल फूड्सची आजची नेटवर्थ 1330 करोड रुपये आहे. म्हणजे मला वाटतं क्लाउड किचन मध्ये रेबेल फूड्स हा मेजॉरिटी प्लेअर आहे, मेजॉरिटी स्टेक होल्डर आहे. मार्केट शेअर ज्याला आपण म्हणतो, तर क्लाउड किचन मध्ये सगळ्यात जास्त मार्केट शेअर आज रिबेल फूड्स कडे आहे. 100%. ओके, रिबेल फूड्स कडेच आहे. आणि हे जे वेगवेगळे त्यांचे ब्रँड्स आहेत, ते ब्रँड्स क्लाउड किचनच्याच बेसिसवरती ऑपरेट करतात, राईट? आता रिबेल फूड्सनी स्वतःचं मल्टी क्युझिन टेकअवे सेंटर्स चालू केलेली आहेत किंवा मल्टी क्युझिन पिकअप सेंटर्स चालू केलेली आहेत. पण ती प्रचंड कॉस्टली आहे. कारण असं आहे की रेबल फूड्स हे प्रोसेस ड्रिव्हन नाही. ओके. रेबल फूड्स प्रचंड लेवलला प्रोसेस ड्रिव्हन मार्केट आहे आणि त्यांच्या SOPs आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आणि तुम्ही जसा उल्लेख केला की हे जे ॲग्रिगेटर्स आहेत म्हणजे झोमॅटो, स्विगी, आजकाल मला वाटतं की बऱ्याचशा रेस्टॉरंट्सनी, लोकल रेस्टॉरंट्सनी पण आणि ब्रँड्सनी पण दोन्ही ब्रँड्स बरोबर टायअप केले, स्विगी पण आणि झोमॅटो पण. तर ॲज अ
फूड रेस्टॉरंट ओनर किंवा तुम्ही फास्ट फूड चेन ओनर किंवा तुमचं क्लाउड किचनही असेल, तुम्ही जेव्हा ह्या ऍग्रिगेटर्स बरोबर टायअप करता फॉर डिलेव्हरी, स्विगी असो झोमॅटो असो, तर ते रेस्टॉरंटला ओनरला परवडतं का आणि त्यांचे काय चार्जेस होतात आणि नक्की ते किती पॉकेट फ्रेंडली आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात आधी कसं आहे की आपल्याकडे, मी जसं तुम्हाला सगळ्यात पहिले म्हटलं की आपल्याकडे जे फाईन डाईन रेस्टॉरंट्स आहेत त्यांचा मोस्ट प्रोबॅबली डिलेव्हरी हा विषयाला घेऊन लक्ष खूप जास्ती कमी आहे. म्हणजे ते लोकांचं पहिलं मोटिव्ह काय आहे की जो कस्टमर माझ्याकडे येतो आहे त्याला मला पहिले सर्व करायचं. स्विगी झोमॅटो का लगा तो ऑर्डर लगा नाही लगा. ओके. बरीच कमी लोक अशी आहेत जे स्विगी झोमॅटोच्या मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टीला फॅमिलियर आहेत. म्हणजे आत्ताचं लेटेस्ट ट्रेंड म्हटलं तर स्विगी झोमॅटो इज नॉट टायअप विथ मेटा ऍड्स. स्विगी झोमॅटो डिरेक्टली कंट्रोल नाव युअर फोन. म्हणजे तुम्ही जेव्हा विचार जरी केलात मला हे खायचं आहे तरी तुमच्याकडे आता ती ऍड पॉपअप होईल की हे तुमच्या आजूबाजूच्या या रेस्टॉरंटला मिळेल. म्हणजे तुम्ही नुसतं सर्च जरी केलं की बाबा दाल खिचडी, तुम्ही टाकून बघा दाल खिचडी, तर थोड्या दिवसांनी ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळीकडे दाल खिचडी दाखवायला चालू करेल फोनमध्ये. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं एक उत्तर असं की स्विगी झोमॅटो मधनं अर्निंग कसं होतं. फॉर एक्झाम्पल वी विल अज्युम देर इज अ 100 रुपीज नोट ऑन स्विगी झोमॅटो. आपण एक 100 रुपये बघू. आता मी तुम्हाला क्लाउड किचनच्या हिशोबाने युनिट अर्गोनॉमिक्स सांगतो, कारण फाईन डायनिंगचे सगळ्याच गोष्टी चेंज होतात. त्यांची फूड कॉस्ट थोडीशी हाय असते, ज्या बाकीच्या कॉस्ट हाय असतात. मी स्पेसिफिकली माझा अभ्यास क्लाउड किचन मध्ये असल्या कारणाने मी तुम्हाला क्लाउड किचनचे युनिट अर्गोनॉमिक्स सांगतो. क्लाउड किचन मध्ये जेव्हा 100 रुपये येतात त्या 100 रुपयातले 28% ते 32% मध्ये स्विगी झोमॅटो कट करतो. ओके. मोस्ट प्रॉब्ली 31 ते 32%. त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं रिझन असं आहे की आपण ते कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थित वाचत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचा ऍक्सेप्टन्स रेट हा काय असला पाहिजे, रिजेक्शन रेट काय असला पाहिजे आणि तुमचं रिस्पॉन्स टाइम काय असला पाहिजे, या 3 गोष्टींवरती तुमचा सगळा खेळ आहे स्विगी झोमॅटो. म्हणजे ऑर्डर पडल्या पडल्या तुम्ही किती वेळात ऍक्सेप्ट करता, ऑर्डर पडल्या पडल्या तुम्ही ती किती वेळात प्रिपेअर करता आणि ऑर्डर पडल्या पडल्या तुम्ही त्याचं केओटी प्रिंट करून प्रिपरेशन देऊन किती वेळात रिस्पॉन्ड करता. ह्या सगळ्यावरती गेम येतो. स्विगी झोमॅटोचं ऍक्च्युअल ऍग्रिगेटर फी ही 22% आहे. अच्छा. तुमच्याकडे जीएसटी असेल तर तुम्हाला 5% तो इनपुट मिळतो. असं ते 27%. मेकॅनिझम फी 1 to 2%. ओके. आणि बाकीची सगळी तुमचं जर रिजेक्ट झाली, कंप्लेंट आली किंवा काही झालं तर तो जो काही ARR ऍडजस्ट व्हायचा आहे तो त्याच्यामध्ये ऍडजस्ट होतो. तो 30 to 32% ते लोक. म्हणजे जवळपास तुम्ही जर 100 रुपयाची गोष्ट विकली तर 30 रुपये स्विगी घेऊन जाणार आहे. बरोबर. मग तुमच्याकडे 70 रुपये येतील. म्हणजे 70 रुपयात तुम्हाला सर्व्ह करायचंय. येस. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी सगळं पॅकेजिंग, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, फूड कॉस्ट, त्यात मग तुमचे सगळे ओव्हरहेड आणि एक्सपेन्सेस आपण सगळं जरी मायनस केलं, फॉर एक्झाम्पल 22 to 25% फूड कॉस्ट जरी आपण त्याच्यात कन्सिडर केली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी प्लस मायनस केल्या, तर बिंग अ सक्सेसफुल क्लाउड किचन विदिन अ 6 months तुम्ही आरामात 25% पर्यंत प्रॉफिट अचीव्ह करू शकता. म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल की तुम्ही समजा क्लाउड किचन ओनर तुम्ही नाही आहात, क्लाउड किचन ही कन्सेप्ट थोडी वेगळी पकडूयात. ऍज अ रेस्टॉरंट ओनर, फाईन डाईन ओनर, फास्ट फूड रेस्टॉरंट ओनर किंवा लॉन्ज ओनर, तुम्ही स्विगी आणि झोमॅटो सोबत टायअप केला पाहिजे का? 100% तुम्ही स्विगी झोमॅटो सोबत स्वतःचा एखादा माणूस ठेवला आणि लोकली त्याला फिरवलं डिलिव्हरीसाठी, तर ते परवडेल का स्विगी झोमॅटो परवडेल? त्याच्यामध्ये कसं आहे की तुमच्याकडे जर कस्टमर बेस असेल, आजकाल आपल्याकडे मोस्ट प्रोबॅबली नॉर्मल रेस्टॉरंट्समध्ये आणि फाईन डाईन मध्ये कुठल्याही प्रकारचं पॉज मशीन युज केलं जातं. पॉज इज पॉइंट ऑफ सेल मशीन, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे कस्टमरचा डाटा नसतो. आज तुम्ही तुमच्या लोकल रेस्टॉरंटमध्ये गेलात, एक तुम्हाला बिल येतं छोटंसं, ते बिल तुम्ही पे केलं, विषय संपला. त्याला माहिती नसतं तुम्ही कोण आहात. त्याच्यामुळे त्याच्याकडे तुमचा कस्टमर डेटा नाहीये. मग तो तुम्ही त्या माणसाला ठेवून कसं कराल? म्हणजे तुम्ही लिमिटेशन झाली डिलिव्हरीमध्ये आणि तो एक माणूस किती फिरेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं रेस्टॉरंट हे गांधी चौकात आहे, तुम्हाला आज खरवईची ऑर्डर आली आणि ऍट अ टाइम तुम्हाला बदलापूर वेस्ट मांजर्लीची ऑर्डर आली, विच इज व्हेरी डिफिकल्ट टू केटर बोथ ऑफ देम. कारण तो माणूस तुमचं फूड पिक करून खरवईला डिलिव्हर करून परत मांजर्लीला डिलिव्हर करेपर्यंत एकतर हा नाराज होईल, नंतर तो नाराज होईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की स्विगी झोमॅटोला टायअप करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला डेडिकेटेड पार्सल काउंटर पाहिजे. डेडिकेटेड पार्सल काउंटर अशासाठी की स्विगी झोमॅटोला जेवण जेव्हा जातं तेव्हा एक एक्सपेक्टेड असतं की ते प्रॉपरली पॅक्ड असेल. कारण पॅकिंग करताना तुम्ही द्याल पॅक करून, रायडरनी ते व्यवस्थित नेलं पाहिजे. पॅकेजिंग कसं पाहिजे की त्या कस्टमर पर्यंत पोहोचेपर्यंत फूडचं टेम्परेचरही मेंटेन राहिलं पाहिजे आणि ते व्यवस्थित त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तर तो बिझनेस सक्सेसफुल होतो.
म्हणजे स्विगी झोमॅटोचा रोल, ज्या मल्टिपल ऑर्डर्स आपण म्हणतो किंवा एकाच वेळेस तुमच्या रेस्टॉरंटला 10 ऑर्डर्स आल्या तर तुमची माणसं 10 ठिकाणी एका वेळेस नाही पोहोचू शकणार, पण स्विगी झोमॅटोमध्ये पोहोचतील. तर 100%. तिकडे तुम्ही त्यांच्याबरोबर टाय अप केलं तर तुम्हाला फ्रुटफुल नक्कीच ठरू शकतं ते. आणि जर त्या रेस्टॉरंट ओनरची कपॅसिटी असेल तर त्यांनी डिलिव्हरीला बॉय ठेवावं, पण ते डिलिव्हरीज विदिन 2 to 3 किलोमीटर्सच्या डिलिव्हरीज असावं की तो पटापट गोष्टी देऊन येईल. लांबसाठी स्विगी झोमॅटो परवडतं. झोमॅटो इज प्रिफरेबल 100%. आता म्हणजे एवढा आपण फूड बिझनेस बघितला, 3,000 करोड 1,300 करोडचे क्लाउड किचनचे बिझनेसेस आहेत आणि रेस्टॉरंट, फाईन डाईन, मोठ्या मोठ्या ब्रँड्स ते तर लाखो करोडोंचे बिझनेसेस आहेत. पण तरी डेटा आपल्याला आजही असं सांगतो की जवळपास 60% ऑफ द फूड बिझनेस फेल्स. अजूनही तो डेटा आहे की समजा 100 फूड बिझनेस चालू झाले तर 50 ते 60% विदिन अ स्पॅन ऑफ 1 इयर बंद होतात. त्याची काय कारणं असू शकतात? सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्हाला हातगाडी, फूड कार्ट, फूड व्हॅन, QSR, फाईन डाईन, क्लाउड किचन किंवा अजून काहीही चालू करायचं असेल किंवा हाऊस किचन, आजकाल जसं आपण बघतोय की बरेच बायका घरातनं काही ना काहीतरी बनवून देतात किंवा हे देतात, त्याला कन्सिस्टन्सी नाहीये. आपल्याकडे आपलं लोकांना असं वाटतं की मी फूड बिझनेस हा माझ्या हिशोबाने चालेल, सणवार आले की मी सुट्ट्या घेईन. मुळात आधी फूड बिझनेसमध्ये एंटर होताना तुम्हाला एक गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की ज्या दिवशी बाकीचे सुट्ट्या करतात, ज्या दिवशी त्यांचा एन्जॉयमेंट असतो तेव्हा आपला वर्किंग असतो. मेन म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फूड बिझनेसेसमध्ये येता तुम्हाला फ्रायडे सॅटर्डे संडे हा आयुष्यातनं डिलीट करायचा. तुमच्याकडे फ्रायडे सॅटर्डे संडे कधी येतच नाही. कारण फ्रायडे सॅटर्डे संडेला सगळ्या लोकांना सुट्ट्या असतात, ते तुमच्या रेस्टॉरंट्सला येणार, हॉटेल्समध्ये येणार, त्यावेळेस तुम्हाला तिकडे ऑन ड्युटी राहावं लागणार. आणि तुम्हाला प्रत्येक कस्टमरची कंप्लेंट ही स्पोर्टिंगलीच घेतली पाहिजे, ॲटिट्यूडली नाही. सक्सेसफुल बिझनेस ओनर व्हायचंय देन यू शुड बी अ गुड लिस्नर. खरी गोष्ट आहे, आय ऍक्सेप्ट. तुम्ही ॲटिट्यूड दाखवून इकडे मुंबईमध्ये बिझनेस करू शकत नाही, तो कस्टमर पळून जाईल. तो म्हणेल तेरे से बहुत अच्छे लोग हैं मेरे पास. आणि कॉम्पिटिशन वाढली. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही कुठलंही रेस्टॉरंट ओपन करताना मेन्यू इंजिनिअरिंग कडे लक्षच दिलं जातं. म्हणजे हा काय प्रकार आहे मेन्यू इंजिनिअरिंग? मेन्यू डिसाईड करणं आणि तो बिझनेस सक्सेसफुल हॉटेल जाऊन याचं 100% एकमेकांना कोरिलेशन आहे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की तुम्ही मेन्यू काय सिलेक्ट करताय. ओके, तुम्ही आज मेन्यू मध्ये 200 नाही, मी तुम्हाला 500 रेसिपीज देतो की 500 रेसिपीज ठेवा, पण 500 रेसिपी तुमच्याकडे थ्रू आउट द इयर अवेलेबल पाहिजेतच. म्हणजे उद्या कस्टमर आला आणि त्यांनी 350 डिश मागितली तर तुम्ही त्याला असं नाही सांगता का की इसका मटेरियल मेरे पास अवेलेबल नाहीये, आप कल आजिए मैं कल देतो. तुम्ही भले ना 4च पदार्थ विका, तुम्ही 4च पदार्थ विका, काही प्रॉब्लेम, पण त्याची इन्व्हेंटरी तुमच्याकडे थ्रू आउट द इयर पाहिजे. मग भले तुमच्याकडे तो पदार्थ विकला न जाऊ, पण मग ह्यासाठी जी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतो किंवा एक फूड वेस्टेजचा प्रकार आहे की एखादी गोष्ट आपण मेनू मध्ये ठेवतो पण ती 6 महिने ऑर्डर असताना विकलीच नाही गेली, मग तो वेस्टेज होणार. तर ते फूड इंडस्ट्री त्या गोष्टीला कसं मॅनेज करतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा फूड इंडस्ट्रीमध्ये कुठलाही प्रकार चालू करता, मी परत तुम्हाला तेच गोष्ट सांगते, QSR करा, फाईन डाईन करा, क्लाउड किचन करा, लॉन्च करा, SOP तुमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ही तुमची अशी ड्रिव्हन पाहिजे. म्हणजे जसं ज्या वेळेला आम्ही क्लाउड किचन आमची डिझाईन केलेली आहे बदलापूरसाठी, तेव्हा ती अशी पाहिजे की हा पदार्थ जर ह्या ब्रँडला यूज नाही झाला तर तो पुढे सगळ्या ब्रँडला यूज होईल. म्हणजे सिम्पल टू सिम्पल. आपण एकदम बेसिक घेऊ की समजा माझ्याकडे वॉफल आहे, उद्या तो वॉफल माझ्याकडे तुटला तर माझ्याकडे जो माझा मिल्कशेकचा ब्रँड आहे त्याच्यात वॉफलचा शेक पाहिजे. म्हणजे मी तुटलेला वॉफल दुधासोबत ब्लेंड करून देऊ शकतो आणि त्याचा वॉफल शेक म्हणून विकू शकतो. हे सगळं मेन्यू इंजिनिअरिंग मध्ये येतं. मेन्यू, SOP, इंजिनिअरिंग, किचन नोट्स ह्या तुमच्या इतक्या स्ट्रॉंग पाहिजेत. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ घ्या की बाबा मी काय पदार्थ घेतोय, की समजा मी कुठला तरी पदार्थ सिमला मिरची रिलेटेड ऍड करतोय तर तो सिमला मिरची माझी 3-4 प्रकारे यूज झाली पाहिजे. म्हणजे मला इंडियनची ऑर्डर नाही लागली तर मी चायनीज मध्ये पण वापरेन, चायनीजला नाही यूज झालं तर मी सँडविचेसला वापरेन, माझं सँडविचेसला नाही झालं तर मी पॅन फ्राईड मोमोजला वापरेन. ओके, अशी ती 3-4 ठिकाणी घडली पाहिजे. म्हणजे मी कट केलेली सिमला मिरची ही ऍट द डे ऑफ द एंड संपलीच पाहिजे. मग ती या 4 मधनं कुठली तरी एक ऑर्डर. म्हणजे आपण म्हणतो की कोणत्याही विषयाचा आपल्याला खोलापर्यंत जाऊन रिसर्च केल्याशिवाय बिझनेस चालू करायचा नाही. तर आपण जर फूड बिझनेस बद्दल बघितलं तर हे त्याच्यातले बारकावे की मेन्यू इंजिन, म्हणजे हा विचार जनरली लोक करत नाहीत, लोक उड्या मारतात आणि म्हणून जवळजवळ 50% फूड बिझनेस बंद होतात. त्याचं एक कारण हे असेल, पण अजून पण अनेक कारण असू शकतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यातलं अजून एक कारण म्हणजे आपण जेव्हा शेफ हायर करतो तेव्हा आपल्याकडे एक छोटीशी अशी सवय आहे की आपण त्याला विचारतो की तुम्हाला स्पेशालिटी काय. मग तो शेफ ना काहीतरी असं एक भलतच काहीतरी पदार्थ तुम्हाला खाऊ घालतो. तुम्ही म्हणता अरे हे चलेगा,
हे तो चलेगा, हा. आणि तुम्ही तो ठेवता मेनू मध्ये. आणि तो जात नाही. नाही, चालतो पण. अच्छा. आपण हा केस सिनेरिओ पकडू की तो पदार्थ चालला, चालतो. ओके. फुल चालला, मग शेफ ऍटिट्यूड मध्ये येतो की मेरे वजह से तुम्हाला रेस्टॉरंट चल रहा है. आणि ऍट द एंड ऑफ द डे त्याच्या फुलफिल नीड्स आपण करू शकत नाही. आपल्याला तेवढा पगार देणं जमत नाही. कारण कसं असतं, त्याला ही गोष्ट कळत नाही की 12 महिन्यामधले 4 महिने हे स्लॅक सीझन असतात, त्यावेळेस पोसायचंय त्याला, हे त्याला कळत नाही. त्याचं म्हणणं एकच आहे, मैंने जो बनाया हुआ है उस पे तुम्हाला धंदा चल रहा है. आणि आहेत आपल्याकडे अशी उदाहरणं. आणि रेस्टॉरंट बंद होण्यामागे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्टाफिंग आहे. कारण स्टाफला ज्या वेळेला कळतं की ओनरला ही गोष्ट येत नाहीये, त्याचा अनड्यू ऍडव्हान्टेज घेतला जातो. कारण त्याला माहिती असतं, आता जेव्हा आपल्याकडची क्लाउड किचन्स आहेत ना, त्याच्या एकही रेसिपी शेफ डिपेंडंट नाही आहेत. आम्ही सांगितलेलं आहे, इंडिपेंडंट आहेत. आम्ही शेफला सांगितलेलं आहे 5 ग्रॅम म्हणजे 5 ग्रॅम मीठ टाक, खारट झालं मी बघीन कस्टमरची कंप्लेंटचं काय करायचं, तुम्ही नका डोकं लावू. तुला फक्त वोग चालवता आली पाहिजे आणि बेसिक नॉलेज पाहिजे. वोग म्हणजे काय? चायनीजच्या कढईला आम्ही वोग म्हणतो. ओके. चायनीजच्या कढई, वोग चायनीज ब्रँड आहे, तो तिथून शब्द आलाय का? हा, येस, इट्स WOK. हा, WOK, वोग, इट्स अ चायनीज. तर 60% बिझनेसेस बंद होण्यामागचं कारण असते की कन्सिस्टन्सी टेस्ट नाही. आज समजा तुम्ही माझ्याकडे एक एक्झाम्पल, तुम्ही माझ्याकडनं फ्राईड राईस मागवून खाल्लाय, तोच फ्राईड राईस तुम्हाला वर्षभराने सुद्धा तशीच चव मिळाली, कारण तुम्ही लक्षात ठेवता की अरे यार त्या दिवशी मी खाल्ला होता. किंवा आता तुम्ही रिबेल फूड्सचं जे उदाहरण मला वाटलं, रिबेल फूड्स 1330 करोड रुपयाच्या बिझनेस पर्यंत पोहोचला कसा? मी तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही रिबेल फूड्स जवळजवळ मुंबईमध्ये 15च्या वर आउटलेट्स आहेत, मोठमोठी त्यांची क्लाउड किचन्स. ओके. कुठल्याही किचन मध्ये जा, तुम्ही एक रोल ऑर्डर करा, तो रोल खा. मुंबईच्या दुसऱ्या टोकाला तो रोल खा. दिल्लीत जा, दिल्लीत तो रोल खा. बंगलोरला जा, तोच खा. सेम. त्याच्यानी होतं काय की त्याच्यानी मुळात आधी म्हणजे मला एक टेस्ट अडॅप्ट झाली. एकदा मला ती चव आवडली ना की ती चेंज होणं खूप कठीण आहे ह्युमन नेचरनुसार. त्यांचं प्रोसेस ड्रिव्हन आहे सगळं. ओके. त्यांचे शेफ काहीही डोकं लावायला जात नाही. त्यांचे मेन शेफ जे आहेत, जे खूप मोठे मोठे शेफ, रेसिपी क्युरेट करतात. एक्झॅक्टली. ती रेसिपी क्युरेशनचा जो काही प्रकार आहे की मेयोनीज 15 ग्रॅम्स 1 ग्रॅम जास्ती नाही. मी बघितलेलं आहे. मी मुंबईतलं सगळ्यात मोठं क्लाउड किचन बघितलेलं आहे की जिथे कन्व्हेअर बेल्टवर पिझ्झाज होतात. ओके. हा, तिथे सेट आहे. एवढं म्हणजे एवढंच, तेवढं म्हणजे तेवढंच, जास्ती नाही. तेरा स्पेशल चीज नाही चाहिए, हम बेचते जो बेचना है. जर कोणाला फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा फूड बिझनेसमध्ये यायचं असेल तर तुम्ही अशा कोणत्या 5 गोष्टी त्यांना सांगाल की तुम्हाला जर स्वतःचा रेस्टॉरंट किंवा कॅफे टाकायचं आहे किंवा कोणत्याही फूड बिझनेसमध्ये एंटर व्हायचं आहे तर कोणत्या 5 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन. तुमच्याकडे लोकेशन कुठलं अवेलेबल आहे आणि तुम्ही त्या लोकेशनवरती कुठल्या प्रकारचं फूड सर्व्ह करू शकता, हे तुम्हाला तिथे पहिली सर्वात महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची. एकदा तुमच्या हातात लोकेशन आल्याच्या नंतर दुसरा महत्वाचा विषय म्हणजे जो आपल्याकडे लोक बघतच नाही मुळात आधी, तुमच्या हातात फंड्स किती आहेत. ओके. पण तुमच्या हातात फंड्स नुसतं रेस्टॉरंट टाकण्यापुरते नको आहेत, ते रेस्टॉरंट सस्टेन करण्यासाठी किती फंड्स आहेत. फॉर एक एक्झाम्पल, जर तुमच्याकडे लोकेशन आहे ज्याचं महिना भाडं 15,000 रुपये आहे, आज तुम्ही रेस्टॉरंट चालू केल्याच्या नंतर उद्यापासून ते रेस्टॉरंट चालू लागेल हे गृहीतच धरायचं नाही. किंवा तुम्हाला उद्या किंवा परवापासून तुमचे स्विगी झोमॅटोचे ऑर्डर पडतील असं नाही. तुमचं रेस्टॉरंट मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग, डॉमिनोज, पिझ्झा हट असं नाहीये. इव्हेंच्युअली तुम्ही कुठल्याही ब्रँडची फ्रँचायझी जरी घेतली तरी ती नेक्स्ट डे चालेल ह्याची गॅरंटी नाही. कारण असं आहे की आज मार्केटमध्ये असंख्य फ्रँचायझीज अवेलेबल आहे. प्रत्येकाला प्रत्येक ब्रँड म्हणजे हा बोटावरती मोजणे इतकेच ब्रँड माहिती आहेत. तुम्हाला तो ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवून देणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तिसरी अटरमोस्ट गोष्ट अशी आहे की तुमचं प्लॅनिंग किती स्ट्रॉंग आहे. रेस्टॉरंटला घेऊन तुमचं प्लॅनिंग किती स्ट्रॉंग आहे की मी आज समजा ₹1,00,000 मटेरियल्स आणले, ₹1,00,000 मी इंटेरियरला घालवले, तर कमीत कमी वर्ष ते 1.5 वर्षाचं भाडं सुद्धा तुमच्याकडे क्वचित स्पेअरला पाहिजे की मी तेवढं सस्टेन करीन. आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो की आज मी रेस्टॉरंट चालू केलं, आज ओपनिंग केलं, तर आपण असं पकडू की पुढचे 6 महिने माझ्याकडे कस्टमर नाही आला तर तो बिझनेस जगवायची फिनान्शियल ताकद तुमच्याकडे 6 ते 8 महिने पाहिजे. 100%. कारण जसं मगाशी आपला मुद्दा झाला होता की मेन्यू इंजिनिअरिंग आपण ठेवू की 150 आयटम ठेवू, 100 आयटम ठेवू, 100 आयटमला लागणारी तुमची इन्व्हेंटरी म्हणतर तुम्हाला पुढचे 6 महिने मेंटेन करायची. बरोबर. 6 महिने ती इन्व्हेंटरी मेंटेन करताना जो जीव निघतो, कारण कसं आहे की आपलं रेस्टॉरंट चालू करताना किंवा आपलं फूड कार्ट असेल, QSR असेल, फाईन डाईन असेल किंवा क्लाउड किचन असेल, जे काय असेल,
तुम्ही प्युअर व्हेज चालू केलं ना तर त्यातल्या त्यात त्याची इन्व्हेंटरी कॉस्ट कमी आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर एक स्टेप वर गेलात, चिकन केलं, ठीक आहे. पण आता जर तुम्ही त्याच्या वरची स्टेप गाठलीत की मी मटण पण ठेवीन, सी फूड पण ठेवीन, तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला प्रश्न उरतोच की आपल्याकडे सी फूड लवर्स आहेत ते 2 प्रकार आहेत, खाऱ्या पाण्यातले मासे आणि गोड्या पाण्यातले मासे. ओके. आणि त्याच्यात अजून तिसरा प्रकार म्हणजे फ्रोझन फूड. म्हणजे तुम्ही एकंदरीत हा सगळा वॉर फुटिंग वरती विचार केला गेला पाहिजे की बाबा माझं रेस्टॉरंट टिल डेट चालू व्हायला किती कॉस्टिंग लागेल, टिल डेट चालू झाल्याच्या नंतर पुढचे 90 डेज मी ते कसं रन करेन, आणि 90 डेज कम्प्लीट झाल्याच्या नंतर 90 डेज अनालिसिस वरनं मी पुढचे 180 डेज ते अजून कसं घ्यायचे. चौथा मुद्दा असा की तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे कॉम्पिटिटर्स म्हणजे तुमचे असे काल्पनिक कॉम्पिटिटर्स नाही, ऍट ऍक्च्युअल तुमच्या ऑलरेडी एरियामध्ये सेम सर्व क्युझिन करणारे कॉम्पिटिटर्स किती आहेत, ते काय प्राइस पॉइंटला तो पदार्थ विकतायत, किती क्वांटिटी देत आहेत, कुठे कुठे ते ऍक्टिव्ह आहेत, ते स्विगीवरती आहेत, ते झोमॅटोवरती आहेत, ते लोकल रेस्टॉरंट आहेत. तुम्हाला एकंदरीत त्या व्यक्तीचा अंदाज घ्यायला पाहिजे की बाबा त्याचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट किती आहेत, म्हणजे उद्या त्याच्या रेस्टॉरंटला येणारी फिक्स्ड गिरायकं किती आहेत ह्याचाही तुम्हाला तिथे जाऊन अंदाज घेणं गरजेचं आहे की बाबा रिपिटेटिव्ह कस्टमर रेट किती आहे त्याच्याकडे. कारण कसं आहे की अल्टिमेटली आता चायनीज कॉर्नर म्हणून उदाहरण चायनीज कॉर्नरच घेऊ, ट्रेंडिंग चायनीज कॉर्नर एकाला एक लागून आहेत सगळी चालतात आणि ती सगळी चालतात. त्याच्या मागचं रिझनच ते की बाबा कमी जास्ती प्रमाणात कोणाकडे ना कोणाकडे काही ना काहीतरी चांगलं मिळतं. मग कस्टमर काय विचार करतो, मी ह्याच्याकडनं राईस घेईन, त्याच्याकडनं स्टार्टर घेईन आणि त्या भलत्याकडनं सूप जाऊन विकत घेईन, असंही करतात कस्टमर. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे ठरवलं पाहिजे की मी माझ्या कॉम्पिटिटर पेक्षा जास्ती चांगलं काय बनवू शकतो. नुसतंच प्राइस पॉइंटवर खेळून फायदा नाहीये, कारण अल्टिमेटली प्राइस पॉइंटवर जर खेळायला गेलात तर तुम्ही लॉसमध्येच जाणार आहात. स्टँडर्डाइज चिकन चिली हाफ 100 ते 120 रुपयाला सगळेजण विकतात बदलापूरमध्ये, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणाल मी 70 मध्ये विकीन, पण तू 70 मध्ये विकून नो लॉस नो प्रॉफिट किती दिवस तकशील. काहीतरी तुला स्वतःला तर पैसे सुटले पाहिजे, बरोबर आहे. कधीतरी जर तुला घरी पैसे न्यायचे का तू त्याला मारण्याच्या नादामध्ये तू स्वतः मारणार आहेस. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि 5वा मुद्दा म्हणजे की तुम्ही स्पोर्टिंगली गोष्टी कशा घेता. कस्टमर रिव्ह्यू किंवा कस्टमर फीडबॅक हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बिझनेसेसमध्ये, खूप जास्ती महत्वाचा मुद्दा, की तुम्ही कस्टमरचा फीडबॅक ऐकून त्याच्यानुसार चेंजेस कसे करता. इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्ही ज्या एरियामध्ये बसलेला आहात तो तुमचा सगळ्यात पहिला कस्टमर बेस आहे. स्विगी झोमॅटोचा कस्टमर बेस हा 4 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर पर्यंतचा पसरलेला आहे. तो तुमच्याकडे रिपिटेटिव्ह ऑर्डर देईलच ह्याची गॅरंटी नाही. त्याच्या मागची 2 महत्वाचे मुद्दे, एक तर तुम्ही पाठवलेलं फूड हे त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत थंड होऊन जाणार आहे. त्याला आवडलं तर तो येणार आहे, नाही आवडलं तर नाही येणार आहे. 50-50 चान्सेस आहेत. आणि क्वचित तो तुमच्याकडनं ऑर्डर करतोय कारण त्याच्या एरियातला माणूस त्यावेळेपर्यंत बंद झालेला आहे आणि तुम्ही स्विगी झोमॅटोवरती लाईव्ह दिसता. हा एक फॅक्टर आहे की त्याचा रोजचा जो चायनीज कॉर्नरवाला आहे तो बंद झालेला आहे. मग आता मी काय करू, मग मी हे करतो. सो तुम्ही त्या दृष्टिकोनात नका बघू, आधी तुम्ही तुमचं लोकल मार्केट बघा. कॉम्पिटिटरचा अनालिसिस कसा करावा, त्यांचा मार्केट शेअर कसा काढावा आणि त्या कॉम्पिटिटर्स मध्ये आपण स्वतः कसे उभे राहणार आहोत आणि स्वतःचा बिझनेस कसा वाढवणार आहोत. तर कॉम्पिटिटर अनालिसिस कसा करायचा याबद्दल काय टिप्स द्या. मला जेव्हा बदलापूरमध्ये चायनीजचं क्लाउड किचन टाकण्याची वेळ आलेली आहे तेव्हा मी आज तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो की मी कॉम्पिटिटर अनालिसिस कसा केलेला आहे. चायनीजच्या गाडी बसणं ते सगळे बदलापूरमध्ये मी जवळजवळ 50च्या वर चायनीज कॉर्नर्स मध्ये चायनीज खाऊन आलेलो. 50 ते 70 चायनीज कॉर्नर्स मध्ये मी आज चायनीज खाऊन बसलेलो. हे अगदी हातगाडी म्हणा, दुकान म्हणा, सगळं ठेला म्हणा, फूडमॅन म्हणा, काही म्हणा. आज तुम्ही मला इथे बसल्या बसल्या कुठल्याही विचारू शकता की बाबा चायनीजचे जेवढे प्रकार आहेत मी तुम्हाला प्रत्येक पदार्थासाठी वेगवेगळं रेस्टॉरंट सांगू शकते. हे ह्याच्याकडे चांगलं आहे, ते त्याच्याकडे चांगलं आहे, ते त्याच्याकडे चांगलं आहे. पण ह्या सगळ्यांकडे जे नाही ते आपण प्रोव्हाइड करायचं आहे. सो कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस हा तुमचा स्ट्रॉंग पाहिजेच. कमीत कमी 10 ते 15 दिवस तुम्हाला जिथे तुम्ही लोकेशन फायनलाइज केलेलं आहे त्याच्याकडनं वेळ मागून घ्या. त्याच्या आजूबाजूच्या 3 ते 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कोण किती प्राइस पॉइंटला काय वस्तू विकतोय आणि ती काय क्वालिटीला विकतोय, तो काय क्वालिटी देतोय, काय क्वालिटी देत नाहीये, ह्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काय देऊ शकाल. किंवा समजा हे नाही तर दुसरं क्युझिन मी काय देऊ शकेन आणि आपण ह्याला किती टफ देऊ शकतो, कारण तो बसलेला आहे.
तुम्ही येण्याच्या आधी तो मार्केटला येऊन बसलेला आहे आणि तो धंदा करतोय. सो त्याला टफ देणं, म्हणजे जिथे तुमचा फूड बिझनेस 3 महिने म्हणजे फर्स्ट 3 मंथ्स मध्ये सेटल होणार आहे, तो त्याच्यामुळे तुम्हाला 6 महिने लागणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 6 मंथ्सचा पिरियड आहे. म्हणजे तुमच्याकडे अजून वेटिंग पिरियड 90+90चा झालाय. 90 days + 90 days झालेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायच्यात. सो बीइंग कोणालाही टक्कर देताना नुसतं पैसा 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 बघू नका. त्याचा काहीतरी ना काहीतरी लूपहोल असणारच आहे, की तो काही ना काहीतरी अशी वस्तू आहे किंवा पदार्थ आहे ते विकत नाही. नाहीतर मग काहीतरी चेंज करा, कन्सेप्ट चेंज करा. पण ह्याच्यात आपलं जेवढं पण डिस्कशन झालं त्यात मी एकदाही असं नाही ऐकलं की टेस्ट हा फॅक्टर आला फूड म्हटलं की. तर असं नाही होऊ शकत का की आपण टेस्टच एवढी अप्रतिम दिली की आपल्या टेस्टवर आपल्याकडे लोक आहेत, मग कॉम्पिटिशन कितीही असो. म्हणजे बर्गर हा मॅकडीचा पण चालतोय आणि बर्गर हा बर्गर किंगचा पण चालतोय. मॅकडीमुळे बर्गर किंग बंद नाही झालं किंवा बर्गर किंगमुळे मॅकडी बंद नाही झालं. तर टेस्ट हा फॅक्टर नाहीये का फक्त लोकेशन, इन्व्हेस्टमेंट, मार्केट रिसर्च, कॉम्प्युटर अनालिसिस ह्याच गोष्टी आहेत. टेस्ट तुम्ही कसं डील करणार? मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही नुसतं प्राइस पॉईंटवर खेळू नका. तर प्राइस पॉईंटवर खेळू नका म्हणजेच टेस्टवरती पण तुम्हाला फोकस करायचाच आहे. तो तर तुमचा अटरमोस्ट कोअर पार्ट आहे. कुठलाही फूडचा व्यवसाय चालू करायचा आहे, जर तुमची टेस्ट नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. पण आत्ताच्या सिनेरिओ म्हणजे मार्केटच्या सिनेरिओनुसार जर तुम्ही बघायला गेलात ना, जर तुम्हाला ती क्वालिटी चव द्यायची असेल तर पदार्थाची परत प्राइस वाढली. माझा हा एक खूप मोठा प्रश्न आहे की आता बटरचा आपण मगाशी हे केलं की बटर, अमूल बटर खूप कमी लोक वापरतात कारण कॉस्टिंग नाही परवडत. मग लोक फॅट स्प्रेड वापरतात किंवा ऑइल बेस्ड बटर्स वगैरे वापरतात. तर आपण समजा अमूल बटर वापरून चांगला पदार्थ बनवला आणि तो पदार्थ 300 रुपयाला बनला, पण ऑइल स्प्रेड आणि हे जे फॅट्सचे बटर्स आहेत त्यामुळे तो पदार्थ 200 कि 300 रुपयालाच बनतोय. मग लोकांना आपला पदार्थ महाग वाटणार 100%. तर ते कसं जस्टिफाय करणार की आम्ही 300 रुपयात तुम्हाला चांगली गोष्ट देतोय, तुम्ही 150 रुपयात घाण खाताय? हे रेस्टॉरंट ओनर्सनी कसं जस्टिफाय करायचं? ब्रँडिंग अँड मार्केटिंग. म्हणजे आपण असा बोर्ड लावायचा की आम्ही अमूल बटर नुसतंच ते नाही, काही दिवस त्या पदार्थाची प्राइस लो ठेवा आणि मग ग्रॅज्युअली राईज करा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एकदा लोकांना टेस्ट लागली किंवा टेस्ट समजली की तो रिपीट आपल्याकडे येणार. आणि मग हळूहळू प्राइस पॉईंट वाढवा. सुरुवातीलाच सगळा प्रॉफिट खिशात टाकायचा असा हट्टाच कशाला? फूड बिझनेस मध्ये तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगण्याची वेळच आली नाही पाहिजे की मी टेस्ट देईन. तुम्हाला टेस्ट दिल्याशिवाय कस्टमरच नाहीये मार्केटला. जर टेस्टच नाही तर मग तो कस्टमर येईल का? आता जर कोणाला फूड बिझनेस मध्ये यायचंय तर कोणीही फूड बिझनेस मध्ये येऊ शकतं का? की कोणीही आजकाल तो एक फॅड झाले की मी जॉब करतोय आणि मी पार्ट टाइम एखादा स्नॅक्स बार किंवा एखादं रेस्टॉरंट चालू केलं, पण ओरिजिनली मी फूड बिझनेसचा माणूस नाहीये, तर कोणी फूड बिझनेस मध्ये यावं? ज्याला फूडला घेऊन पॅशन आहे अशाच व्यक्तीने फूड बिझनेस मध्ये यावं. ओके. कारण असं आहे की फूड बिझनेस, जसं मी तुम्हाला पहिल्यापासूनच बोलतोय, फूड बिझनेस इज अ डिसिप्लिन आणि पेशन्स वाली लाईन आहे. ओके. फूड बिझनेस आज टाकला उद्या चालू व्हायला लागला. इट्स नॉट अ लिकर शॉप. आज मी शटर ओपन केलं आणि बाहेर गिराईक लाईन लावून उभा आहे की भाई मुझे दे दे असं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागेल. जर तुमच्याकडे पॅशन नसेल, बॅकग्राऊंड नसेल, तर तुम्हाला समोरच्याला अडॅप्ट करून ती टेस्ट देणं हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी शटर ओपन करता त्या दिवशी खाऊन गेलेल्या व्यक्तीला जर ते जेवण आवडलं नाही तर तो फूड बिझनेस फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त लवकर आहेत. कारण त्याच्या मागचं रिझन एक असंच आहे की तुम्हाला ती टेस्ट डेव्हलप करणं गरजेचं आहे. नुसतंच पैसा कमवायचा आहे म्हणून फूड बिझनेसला जे लोक अट्रॅक्ट होतात, पैसे भरपूर आहेत, इसमें चलतंय, नाही. मला पैसे कमवायचे असतील तर ज्याला पॅशन आहे आणि ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी नाही त्याला तुम्ही पार्टनर करून घ्या. आपल्या ह्याच डिस्कशनला मी एक एक्सटेन्शन करतो की मग समजा मला इंटरेस्ट आहे फूड इंडस्ट्रीमध्ये, मला काहीतरी माझं फूडचं काहीतरी चालू करायचंय, तर मग मी एखादी फ्रँचायझी घ्यावी का स्वतःचा ब्रँड ओपन करावा का स्क्रॅच पासून सुरुवात करावी? म्हणजे फ्रँचायझी घेणं जास्त बेटर आहे का स्वतःचा बिझनेस चालू करणं जास्त बेटर आहे? आता याच्यामध्ये तुम्ही तुमचं टाइम डिवोशन आणि टाइम डेडिकेशन किती देता एखाद्या गोष्टीला घेऊन, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्ही फ्रँचायझी घेतली, कुठली फ्रँचायझी म्हणजे समजा आपल्याकडनंही आपली ज्या काही फ्रँचायझीज आपण डिझाईन केलेल्या आहेत त्या जरी त्यापैकी कुठलीही घेतली, तर फ्रँचायझी घेण्यामागचं कारण असं आहे की गेल्या 2 किंवा 3 जनरेशन्सची मेहनत, माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मिळून एसओपीज ज्या काही डेव्हलप केलेल्या आहेत त्या एसओपीज तुम्हाला रेडीमेड यूज करायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला जसं तुम्ही म्हटलात की टेस्ट नसेल तर काय होईल, तर टेस्ट ऑलरेडी डेव्हलप्ड आहे.
ओके तुम्हाला फक्त प्लग करायचंय आणि प्ले करायचंय. ओके. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची धावपळ नाहीये. तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कुठली फ्रँचायझी घ्या, इव्हेंच्युअली आपलीच नाही तर तुम्ही कुठली बाहेरची फ्रँचायझी घेतली तर त्यांची टीम येते, तुम्हाला दुकान बनवून दिलं जातं, तुम्हाला वेंडर्सचे कॉन्टॅक्ट मिळतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात आणि तुम्हाला पूर्णतः म्हणजे आता काही फ्रँचायझीज जशा आहेत, म्हणजे काही फ्रँचायझीज आहेत आपण पण की आपण मॅनपॉवर सपोर्ट पण देतो. आपण मॅनपॉवर सपोर्ट पण देतो. आपण काही एजन्सीज अशा देतो की ज्या तुम्हाला मॅनपॉवर वगैरे हायर करून देतील. तुम्हाला किचन नोट्स देतो, त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी म्हणजे मास्टर शीट्स देतो, प्रिंटेड मटेरियल देतो जे अति अप्रतिम, म्हणजे तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही, आपण ITC पेपरनी प्रिंटेड मटेरियल वापरतो पॅकेजिंग. ITC पेपर काय असतं? म्हणजे मी त्या क्षेत्रातला नाही म्हणून, पण तुम्ही नक्कीच आम्हाला त्याची टेक्निकॅलिटी सांगा की हा ITC पेपर म्हणजे काय. बेसिकली कसं आहे की फूड ग्रेड पॅकेजिंग मध्ये 3-4 प्रकार आहेत. एक म्हणजे काही म्हणजे जे छोटे फूड ठेलेवाले आहेत ते प्लास्टिकच्या पिशवीत बांधतात, ते खूप चुकीचं आहे, खूप हानिकारक आहे. इट वुड लेड टू कॅन्सर ऑल्सो प्लास्टिक मध्ये खाल्ल्याने. दुसरा प्रकार म्हणजे अल्युमिनियम फॉईल. अल्युमिनियम फॉईल नंतर येतं अल्युमिनियम फॉईलच्या बॅग्स. ओके. त्या पण थोड्याफार प्रमाणात हार्मफुलच आहेत, कारण जास्ती वेळ त्याच्यामध्ये राहिल्यावरती ते अल्युमिनियम मेल्ट होतं. तिसरं म्हणजे प्लास्टिक कंटेनर्स. ओके. आणि फिफ्थ वन म्हणजे तुमचं जे लास्ट आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ वन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स पॅकिंग येतं. तुम्ही प्रसादचं पॅकिंग बघितलं का? प्रसाद मधनं फूड ऑर्डर केल्यावर पेपर पॅकेजिंग येतं, विच इज कॉल्ड ॲज अ ग्रेड पेपर, म्हणजे प्रॉपर फूड ग्रेड पेपर, ज्याला आतनं इन्सुलेशन करून प्रॉपरली ते बनवलं जातं. आपण त्याच्या एक स्टेप वर ITC म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीच्या पेपरनी बनवलेलं पॅकेजिंग, म्हणजे ज्यात फूड चांगलं प्रिझर्व पण राहील, फ्रेश पण राहील, काही मेल्ट होऊन त्याच्यात भेसळ पण होणार नाही. दॅट इज फिट फॉर कन्झम्पशन. येस, दॅट इज फिट फॉर द कन्झम्पशन. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात फ्रँचायझी. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की डेडिकेशन असेल, पॅशन असेल, पेशन्स लेवल असेल की मी टेस्ट डेव्हलप करीन, मी चालवेन, तर तुम्ही स्वतःचा ब्रँड ओपन करा, नो डाऊट अबाउट दॅट. पण जर तुम्हाला सुरुवातीला फूड बिझनेस मध्ये यायचं असेल विच इज सेफ अँड सिक्युअर, की बाबा मला एवढ्या लेवलच्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचायचंय आणि मला खूप चांगला हा एवढा प्रॉफिट कमवायचा, दॅट्स इट. म्हणजे ज्याला डोक्याला ताप नको आहे त्यांनी फ्रँचायझी घ्यावी, प्लग करावा आणि प्ले करावा. तुम्हाला ते कसं रन करायचं त्याचं तुम्हाला 45 डेजचं ट्रेनिंग दिलं जातं. आमचे शेफ तिकडे येतात किंवा तुमच्या शेफला आम्ही इकडे बोलवतो आणि ओव्हरऑल सगळ्या मेनू SOP रेसिपीज तुम्हाला शिकवून देतो. ज्याला सेफ गेम खेळायचे त्यांनी फ्रँचायझी घ्यावी, पण ज्याला डोके उठाड करायची आहे, रिसर्च करायचा आहे, टेस्ट डेव्हलप करायची आहे, रेसिपीज बनवायच्या आहेत आणि स्क्रॅच पासून सुरुवात करायची, फेलियर घेण्याची तयारी, फेलियर घ्यायची तयारी आहे, पेशन्स लेवल ज्यांचे आहेत त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू करावा 100%. तर तुम्ही आतापर्यंत जे पण आम्हाला फूड इंडस्ट्री बद्दल सिक्रेट सांगितले किंवा जे पण आपलं डिस्कशन झालं ते खूप फ्रुटफुल होतं आणि यामुळे ज्या लोकांना पुढे जाऊन फूड इंडस्ट्रीत यायचं आहे त्या लोकांसाठी पण खूप चांगला मेसेज तुम्ही दिला. तर यासाठी आमच्या पॉडकास्टवर येण्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा अजून पॉडकास्टसाठी, अजून चांगल्या स्टोरीज ऐकण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. जर तुम्हा सगळ्यांना हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.